अध्याय क्रमांक 18 श्लोक क्रमांक 30 ला थांबलो होतो आणि ओवी क्रमांक 717 आणि हे जे आपण रोज जे म्हणतोय ना ते मागणीपर प्रकरणातले नाथ बाबा एका विशिष्ट पॉइंटला आलेले, एकदम लास्ट टोकाला पण नाही पोहोचलेले आणि पार खाली त्या पायथ्याला पण नाही, एका डोंगराच्या एका मध्य भागावर गेल्यानंतर ते बोलतात, ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह मला मिळाला, करुणा करा तरी पण अनुग्रह मिळाला तरी करुणा का करा, अनुग्रह मिळाला तरी का करुणा करा का? कारण अनुग्रह मिळाला तरी तो ठसणं अवघड आहे. करुणा करा दयाळा. आणि मी आलोय एका पॉइंट पर्यंत आलेलोय. कुठपर्यंत आलोय? की पवन झालो, मी चराचरामध्ये वारा झालेलो आहे. असं नाही म्हटलंय, मी परब्रह्म स्वरूप झालेलो आहे. काय झालेले? एका स्टेपला येऊन पोहोचलेले. आता त्याच्या पुढे गेलं का आकाश, आणि त्याच्या पुढे गेलं का चैतन्य तत्व. जाता जाता गेला इशारा, जसं जाता जाता तसं जाता जाता सांगतायत. आणि मी अजून मास्टर झालेलो नाही. काय तिसरं चरण आहे? मी कला कुसरी काहीच नेणे. पण बोलताना मी कसं बोलतो? आपली सगळ्यांची काल प्रवचन कशी आली? अजून पूर्ण त्याच्यातलं नाही, पण बोलतो वचने अतिभाविके. राशनवाल्याशी भांडतो माणूस, का नाही देत आम्हाला? आमचा हक्क आहे, एवढाच माहिती, पण तुम्हाला नाहीच देणार. जा, तर कुठं कंप्लेंट करायची, काय करायचं याचं काही डोकं नाहीये, त्याच्यातलं मला नॉलेज नाही. पण एवढं मला कळालंय, माझ्या हक्काचे ते मला दिलं पाहिजे. मी कला कुसरी काहीच नाही. हा किती प्रामाणिकपणा आहे संतांचा. आम्ही कुठपर्यंत आलोय हा प्रामाणिकपणा अभिप्रेत आहे. मी कला कुसरी काहीच नाही, पण मी बोलताना असं बोलतो ना, जसा महात्मा बोलतो तसाच मी बोलतो वचने अतिभाविके. आणि त्याचं शेवटचं चरण आहे, माझे अजून अपेक्षा शिल्लक आहेत. एका जनार्दनी मी तुमचा दास आहे. दास ही भूमिका आहे ना, एक स्टेप अशी येणार का मालक होऊन जाणार. त्रिभुवनी आम्ही तुकोबारायचं एक वाक्य, हे नम्रता पूर्ण वाक्य. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. म्हणून ते दास आहेत काय? पण आता या स्टेपला आहे का बाबा, तुम्ही माझ्यासाठी एवढं केले ना, तर आता मी तुमचा दास नाही व्हायची अपेक्षा करत. तुमचा दास व्हायची माझी योग्यता अजून आलेली नाही. पण तुमच्या दासांचा तर दास होऊ शकतो की नाही? त्यांनी आता ते लर्निंग पिरियड मध्ये आहेत, ते आता अभ्यास करायला लागलेत, तर त्यांची मी सेवा करू शकतो. आणं गेलं, जाणं, बसणं, उठणं त्यांचं बघू शकतो. त्याच्यातून माझी प्रगती होईल. हे कसे सिनियर आहेत. बाबाकडून अनुग्रह घेतल्यामध्ये, जनार्दन स्वामीकडून अनुग्रह घेतल्यामध्ये तुकाराम महाराज सिनियर आहेत समजा. आणि तुमचे जे दास आहेत ना, म्हणजे दास करी त्यांचा, तुमच्या दासांची या दासा. दुसरं प्रमाणे बघा बरं, ही भूमिका राहणार आपली. मालक व्हायची नाही, मालकाची पण सेवा करायला योग्यता लागते आपली. तुम्हाला सांगतो, खरे साधू आहेत, कोणताही चान्स देणार नाही तुम्हाला. कालचंच उदाहरण पाहिलं तर, शिंदे दादा पांगरी माथ्यावर उतरलेत आणि तिथून चालत आलेत उन्हाचे, आणि ज्यांच्याकडे गाडी आहे त्यांना सुद्धा माहीत नसल्यामुळे आपल्याला तिथं पाठवावं लागलं. आपण काही उपकरण केलं, उलट माहीत नसलेलं कोणी गेलं का पक्का पटापट येतो. पण ते म्हटले नको, प्रवचनात डिस्टर्ब होणार, फोन वाजणार, मग तुम्ही कोणाला तरी भेटणार, त्यापेक्षा मी काय नाही म्हणले. मी म्हणलं तासभर गेलास, काय नाही, 35 मिनिटात आलो मी. हा बरं, ही ते सेवा करण्याचा चान्स तुम्हाला देणार, पण मिळालाच ते तुमचं आपलं परमभाग्य समजायचं. का म्हणे, परी नाही घडली सेवा 100% नाही भेटणार. तुम्हाला सांगतो, श्रीपाद बाबांचं बाबा म्हणतात, पाय जर कोणी दाबायला लागले रात्रीचं झोपल्यानंतर, वाटलंच बाबा वय झालेले होतं, तर बाबा म्हणायचे पाय दाबू नका, त्याच्यामुळे मला अजून त्रास होतो. काय म्हणले? आपण काय म्हणणार, जरा बरं वाटतंय, पण ते काय म्हणायचे, त्रास होतोय. नाही, कारण ती कोणती दृष्टी ठेवत असतात आपल्याकडे? भगवंताकडून. त्यांची ती दृष्टी, आपतही साधू जाभूती नारायण करा. तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद. एका जनार्दनी तुमचा दास. दास म्हणजे काय? दास म्हणजे वळवळ नाही करायची. दास म्हणजे काय? आपण जर पाहिलं ना महाभारतात, अशा माना खाली घालून दास, त्यांच्या बरोबर चर्चा चालल्या,
सल्ला मसलत चालले, पण ते जसे काय बैरे त्यांच्या कानात शिसं भरलेले आहे का असेच येते. कोणताही त्यांच्या चेहऱ्यावर कोणताही पण बॉडीवर कोणता परिणाम नाही बस. आणि म्हणून त्या हिला वस्त्रहीन करण्याचा प्रयत्न केला होता. का का भर सभेमध्ये भीष्माचार्य ते म्हणले हे काय चाललंय तुमचं. ते काय म्हणले ती कोण आहे आमची दासी आहे. दासीला आम्हाला पाहिजे तसं वागवाईल. ज्यावेळेला बाहेरच्या देशातून आपल्या भारतात आक्रमण करायला यायची ना लोक, त्यावेळेला जाताना ते लुटून न्यायचे पैसा बिसा. आणि लहान लहान पोरं पण न्यायची 15, 10, 12 वर्षाच्या पुढची, जे स्वतःच्या आंघोळी पांघोळी कपडे धुतील अशी आपल्या कामाला. आणि मुली आणि मुलं न्यायची. का तिकडं त्यांना बिनपगारी नोकर दास करण्यासाठी फक्त बस. मग जे काम सांगल ते करायचं कोणत्याही वेळेला. एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी. पगार मागण्याचा अधिकार नाहीये. जसं आम्ही काम केले आमचा पगार द्या तसं नाही मागितलं. दास आहे थोडीफार इच्छा पूर्ण करा आमची. म्हणजे हा अभंग मागणी पर प्रकरणातला आहे. असो आपण आलो होतो 30 नंबरच्या श्लोक मध्ये आणि त्यांनी सांगितलं होतं सात्विक बुद्धी कशी असते. सात्विक बुद्धीची जी सारासार निवाडा करू शकते. हे माझ्या मोक्षाच्या दिशेने हिताचं आहे का अहिताचं आहे. मोक्षाच्या दिशेने जसा रोगी आहे त्याला डॉक्टरने सांगितले हे औषध घे तू बरा होशील. आणि औषध घेत आणि त्याला जशी पथ्ये सांभाळायला लागतात तसा तो पथ्य संमत. याकरता या लोकी अधिकार संमत विधीच्या योगाने प्राप्त झालेले जे कर्म अधिकारे माने जे विधीचे नवगे आले ते एकच येथ भले नित्य कर्म. संत कोणत्या याच्या जगतात वर्तमान काळात जगतात. आता या सिच्युएशनला काय केलं पाहिजे तो निर्णय परफेक्ट घेण्याची क्षमता पाहिजे. आणि ती नसते एखाद्या वेळेला एखादा माणूस गांगरून जाऊ शकतो. त्याच्यासाठी हे मंत्रिमंडळ असायचं शिवाजी महाराजांच्या भोवती. कारण डायरेक्ट अटॅक झाल्यानंतर नेमकं काय करायला पाहिजे. कधी कधी त्या माणसाचा बॅलन्स जाऊ शकतो. त्यावेळेला बाकीचे त्याला हेल्प करायला ते तेवढ्याच लेवलचे असतात. ते सुद्धा केवढ्या लेवलचे असतात तेवढ्याच लेवलचे असतात. मग मोक्ष प्राप्तीचे नित्य कर्म जे ते आपल्याला जगायचे त्याच्यामध्ये नित्य कर्मच निष्काम बुद्धीने आचरणे हेच काय ते एक मोक्ष प्राप्तीचे उत्तम साधने. नित्य कर्म करायचं आणि कसं करायचं निष्काम बुद्धीने. ते आपल्या शिंदे दादांकडे मी ताईंना बोललो की आपल्या मालिकेतले हे एक व्यक्तिमत्व आहे. त्यांना आम्ही सांगत नाही तुमचं कीर्तन आहे प्रवचन आहे का सूत्रसंचालन आहे. बाकीच्यांना सगळ्यांना सांगतो. त्यांनी मला सांगून ठेवले फक्त बाबाचं काम आहे सांगायचं. मग अशी सुद्धा म्हणले ही कोणाचं वैयक्तिक काम नाहीये. तू का म्हणे सत्य. आणि आपल्याला जर योग आला तर करायचं. नाही केलं तर कोणती जबरदस्ती नाही. पण केलं तर ते आपल्याला कळतं का हे माझ्या हिताचं आहे. बघा बरं हे धावपळत आलेले ही जे लोक आहेत हे कोणासाठी आलेले आहेत. हे जेवढे महात्मे काल प्रवचन कीर्तन करून गेले हे त्यांच्यासाठी आले होते का आपल्यासाठी आले होते. ते त्यांच्याकडून पाहिलं तर ते म्हणतात आम्हाला आनंद भेटतो. गाडगे बाबांची कंडिशन काय ते म्हणले पण आनंद भेटतो. आणि आपण काय समजायचं ते त्यांच्यासाठीच आले होते. आपण असं समजायचं हे आपल्यासाठी एवढे धावपळ करतात असं आपण समजायचं. असं हे त्यांना ज्यांना कळलं ते मोक्ष प्राप्तीचे निष्काम बुद्धीने आचरण करणे एक मोक्ष प्राप्तीचे होतं. तेच नित्य कर्म केवळ आत्मप्राप्तीच्या फलावर दृष्टी ठेवून. काय उद्देश पाहिजे आपला मला ते तिथं सक्सेस व्हायचंय हे माझं दृष्टिकोन पाहिजे. तो दृष्टिकोन नसेल ना तर मग काय नाही. मग तो दृष्टिकोन असेल तर बघा बरं जर आता ही जी लोकांनी कांदे लावणारी माणसं वगैरे कॉन्ट्रॅक्टवर घेतलं 3 दिवसाचं काम आहे 3 दिवसात पूर्ण करायचे. 2.5 पावणे दिवस 3 दिवसात पूर्ण करतात. ते सकाळी सूर्य उगवला का लगेच शेतामध्ये. त्यांनी जेवढं टार्गेट ठरवलं त्याच्यापेक्षा धंद्याचं काय आपलं एवढी बचत झाली म्हणजे झालं. तर आपण ठरवलेल्या टायमिंग पेक्षा अगोदर होते. तसं दृष्टी कशावर पाहिजे आपले एका ध्येयावर पाहिजे. आणि ती बुद्धी आपल्याला मिळाली पाहिजे. बुद्धी कशासाठी आहे ती त्याचं म्हणतात ती सात्विक बुद्धी येते म्हणतात. आत्म ठेवून नित्य कर्म केवळ आत्मप्राप्तीवर फलादृष्टी ठेवून हे जे आपलं गाडी चालवणं घरदार सांभाळणं मैत्री दशक्रिया आणि आपली प्रवचन हे कशासाठी आहे. नित्य कर्म हे आपलं केवळ आत्मप्राप्तीवर फलावर दृष्टी ठेवून. काय मला फळ प्राप्त करायचंय आत्मा भेटला पाहिजे करावे. व तसे तर तृष्णाकांत मनुष्य जसे तृष्णा शमनार्थ अत्यंत आदराने पाणी पितो तसेच विहित नित्य कर्म करावे. तहानलेला माणूस आहे त्याला पाणी दिल्यानंतर तो इतका आवडीने पाणी पितो ना त्याला दुसरं काहीच बोलायचं काही गरज नाही. तो पाणी पाणी आणि शिवाय अजून देऊ का म्हटलं तर अजून द्या म्हणतो तो.
तृषाकांत, ज्याला पूर्ण तहान लागलेली तशी तळमळ लागली पाहिजे, काही ऐशी दशा अशा युक्तीने नित्य कर्म केले असता ते दुस्तर अनिष्ट जन्मास घालवते. अशा प्रकारे केलं तर प्रसंग केवढा मोठा अनिष्ट आहे आपल्यावर, जन्म मरणाचं आहे ते, आणि ते भय आहे आपल्याला, ते सहज असं बाजूला घालून टाकतं आणि दृष्ट अशी मोक्ष प्राप्ती सुलभ करून देते. अशा रीतीने जो सुज्ञ पुरुष कर्म करतो, कोणता पुरुष? नुसता पुरुष नाही, हा नुसता पुरुष नाही, सुज्ञ पुरुष कर्म करतो, तो संसार भयापासून खरोखर सदाचाच मुक्त होतो. कसा मुक्त होतो? सदाचाच. व या निष्काम कर्माच्या आचरणाने मुमुक्षत्वाच्या योग्यतेशी येऊन पोहोचतो आणि मग तो एकटा त्या स्टेपला येऊन पोहोचतो. या मुमुक्ष दशेत या नित्य कर्मावर दृढ भरवसा ठेवून जी बुद्धी त्याच्या आचरणाविषयी बळकट निश्चय करते, ते मोक्ष प्राप्ती अगदी ठेवल्यासारखीच आहे. आणि जर अशा पद्धतीने गेला त्याला भेटणारच 100%. म्हणून शहाण्या मनुष्याने, मगाशी सांगितलं सुज्ञ, आणि आता काय सांगितलं? शहाण्या मनुष्याने ज्याचे फल निवृत्ती आहे तिकडं लक्ष पाहिजे, प्रवृत्तीकडे नाही. ज्याचे पर्यावसन निवृत्तीतच आहे, आपल्या या कर्माची सांगता कशामध्ये? सुटण्यातच आहे, अशा प्रवृत्ती रूप नित्य कर्माची. आणि अशी कर्म करताना मात्र तिथे इतक्या आदततेने करायची, मला करायलाच पाहिजे, मी नाही केली तर होऊ शकत नाही, अशी करायची, पण निष्काम बुद्धीने करायची. नित्य कर्माची जी उभारणी करण्याचा निश्चय करतो त्यात बुडी मारल्यासारखे का असू नये, किंवा बुडी का तशी बुडी का मारतो, न मारतो तोच बघा, तर लगेच त्याला प्राप्त होतं. बाह्यदृष्ट्या प्रवृत्ती रूप वाटले तरी मोक्ष इच्छावानाने ती कर्मे मोक्ष साधनभूत अंतकरण शुद्धीचे कारण म्हणून समजाय. बाहेरून जरी दिसलं हे कर्म हे याच्या फायद्यापुरते बरं का, हे बाह्यदृष्ट्या आहे, तरी बाह्यदृष्ट्या कर्म करायचं तर निवृत्तीपर्यंत जाऊ शकतो. जरी प्रवृत्तीतलं असलं तरी टाकून पळायचं नाही. अर्जुन काय म्हणत होता? मी हे टाकून पळून जाईल नाही, तुला हे करावंच लागेल. जोपर्यंत ती स्थिती आत्मसात होत नाही तोपर्यंत करावंच लागेल. काय ओळे? ती स्थिती प्राप्त होत नाही तोपर्यंत तुमच्या वाट्याला आलेली सगळी कर्म कोणती पण असू द्या, जववरी अर्जुना तो बोधू भेटे ना मना, तवची वरी या साधना करावेच लागेल. आणि एकदा प्राप्त झाल्यावर मग नाही केलं तरी चालेल. मग आपल्याला आपला आत्मविश्वास असतो, माझं काम, मग तृप्ती झाली, या जैशी साधने आपैशी सरती, एक आत्मतृष्टी दैशी कर्मे नाही. मग कर्म नाही म्हणजे कर्म करत नाही का? तो कर्म करतो, पण कर्माला कर्म नाही पाहत, त्या कर्माचा स्वतः करता नाही होत. आणि कोणतं कार्य करतो असं पण नाही वाटत. ते कर्म करत असताना तो ते कार्य बी करत असतं, पण ते कार्य करत असताना मी भगवंताच्या संबंधाने काम करतो असं समजतो. माझं कर्म नाही, हे मी भगवंताशी भक्ती करतोय. कर्म नाही, त्याचं नाव होतंय भक्ती त्याचं, आणि त्याच्यामुळे तो भक्त होऊन जातो. आणि भक्त आणि भक्ती आणि देव हे तीन नाहीत असं त्याच्या दृष्टीने होतं. तो बाह्यदृष्ट्या जरी दिसला तरी. आणि अशा प्रकारे तहान लागलेल्या मनुष्यास पाणी मिळाले असता जगतो, पुरात पडलेला पोहता येत असेल तर तो पोहून जगतो. अंधाऱ्या विहिरीत पडलेला मनुष्य सूर्यकिरण प्राप्त झाली असता तो जसा जगतो तसा, अथवा पथ्या सांभाळून औषध घेतले असता जसा रोगाने ग्रस्त झालेला मनुष्य वाचतो, किंवा माशाला जर पाण्याचा जिव्हाळा आश्रय मिळाला तर तो जागणारच, यात अन्यथा नाही. त्या जीवात जसे भय राहत नाही, पाण्यात पडल्यावर माशाला भीती आहे, औषध परफेक्ट चालू आहे त्याला भीती आहे, तसे या नित्य कर्माचे आचरण करण्यास प्रवृत्त झाले असता मोक्ष प्राप्ती होतेच. हा श्लोक घेतलाय आपण, घेतलाय का नाही? हे नित्य करणीय कर्म करण्याकडे ज्या शुद्ध ज्ञानाची प्रवृत्ती असती, आणि हे बघ अकरणीय म्हणजे खरोखर आचरणात जे योग्य नव्हते अशी ती काम्य कर्म म्हणजे काय? ठरवून मी मेळाव्याला गेलो, माझं प्रवचन होईल का? प्रवचन करणारा जर उत्कृष्ट असेल तर माझा व्यवस्थित सत्कार होईल का? सत्कार झाला तर मला जेवढं पाहिजे भेटेल का? हे झालं यांचं. आता प्रपंच करत असताना मी प्रयत्न केलेला आहे, त्या याचं फळ मला भेटेल का? मी जेवढं पेरलंय त्याचं मला तेवढं बेनिफिट भेटेल का? असं न करता करायचं असतं. तेव्हा मी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलाय म्हणजे माझा माणूस पक्का बराच होईल, जे होईल ते त्याचं नाव आहे निष्काम बुद्धीने, त्याचं नाव काम्य कर्म ठरून घ्या. नाही, जो काम्य करून जातो ना हॉस्पिटलमध्ये, पेशंटला टाकतो आणि 5-6 लाख रुपये खर्च करतो, आणि पेशंट गेल्यानंतर
तो काम्य कर्म केलं होतं का कसं केलं होतं ते त्याच्यावरून कळतं. हॉस्पिटलची तोडफोड, डॉक्टरला शिवीगाळ, सिस्टरला शिवीगाळ, का समजायचं यांनी कामना धरून हॉस्पिटलमध्ये गेला होता. मग जायचं नाही का हॉस्पिटलमध्ये? काय जायचंय बरंच व्हायला. आपण शेवटच्या स्टेप पर्यंत प्रयत्न करायचा. पण यश किंवा अपयश, शुभा अशुभे नाही. त्याच्या वाक्य गुंजाळबाबांना लगेच युक्ती सापडली. ते म्हणले, दादा तुम्ही आलेत ना, कशाच्या योगाने आले? हा, या देहाची बांधवडी न पडीजे नाही, सुखी संतोषानं यावे. इथं येतात असताना परमार्थात आल्यानंतर हे डोक्यात कधूनच नाही यायचं कधी फायदा होईल. फायदा होऊन ठरवलं का फटकाच बसला समजायचा. असं हा देव आला घरा, त्याच्या संसारावर फिरे चिडा. सगळ्या मागील जन्माची राखरांगोळी करायला स्पीड असतं, स्पीड त्या कर्माचं. आणि साक्षीभूत पाहायचं असतं दिव्यासारखं. दिवा कधी बोलत नाही काही, तसं आपण साक्षीभूत राहायचं असतं या कर्मामध्ये. काय सांगत होतो? सुखी संतोषा न यावे असं डोक्यातून पक्क काढून टाका. माळा घातल्यावर फायदा होतो हे पक्क काढून टाका. माळा घातल्यावर फायदा नाही होत. जे करावं लागतं, जे भोगावं लागतं ते भोगावंच लागतं. पण भोगत असताना चित्ताची डळमळी स्थिती नाही झाली पाहिजे. ती बुद्धीचं वज हे सांगतात. ते धैर्य पाहिजे. चालेल, सुखी संतोषानं यावे. माळा घालायला आले तर, आणि आले तर डोकं घेऊन बसायचं नाही धरून, आणि काहीतरी गारानं सांगत नाही बसायचं. तिकडं तिकडं मिटवायचं. दुःख विषादानं भजावे. मनात ते डोक्यात नाही घोळत ठेवायचं. कोणताही विषय आपल्याला त्या आपल्या मुख्य विषयापासून पराडमुख करण्यासाठीच आलेला असतो तो. तिथं धैर्य पाहिजे, ती बुद्धी पाहिजे. ते म्हणतात लाभा लाभ न धरावे, मना माझी सुखी संतोषानं यावे. दुःख मग त्याचंच नाव ना, जी ही द्वंद्व अधिक. द्वंद्व सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध, भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य तोची एक जगी, हरिरंगी नाचे. आणि मग त्याप्रमाणे लाभा लाभ न धरावे मना माझे. मनामध्ये लाभ आणि अलाभ म्हणजे हानी हे डोक्यात नाही घ्यायचं. त्यानेच परमार्थ करायचा. लढायला गेल्यावर निघाले होते तानाजी मालुसरे, आणि दिवा लपलपला तेव्हा मंडळी काय म्हटली? तुमच्या इकडचे काय म्हटली होती त्यांची मंडळी? मला जरा अशुभ दिसतंय. काय केलं त्यांनी? मग काय केलं सांगा बरं? काय केलं सांगा बरं? की हा, मी येस तोपर्यंत कुंकू लावू नको. त्यांचं काम आहे परमार्थ. हो, भक्ती काही करे कोई सुरमा, असा माणूस करू शकतो भक्ती. बाकीचे भक्ती म्हणजे मजा नाहीये. भक्तीमध्ये सगळेच गुदगुल्या नाही होत. आम्ही बाबांबरोबर एकदा गेलो होतो. ट्रॉफिक झाली पाटील बाबांची गाडी घेऊन, आणि तुमच्या त्या रोहा रोडला इतकं ट्रॉफिक झालं होतं तुमच्या त्या रोडला. आणि कुठं त्या याचं गाव आहे, पखवाद वाजवतात ते पाटील बाबाचे मावस भाऊ. साई गावात जायचं होतं नागोठाण्याच्या. इतकं ट्रॉफिक त्यावेळेला 20 वर्षापूर्वी सांगतो. आणि मग आम्ही गेलो, कार्यक्रमाची वेळ आली, गाडी घेऊनही नाही. मग बाबा आणि आम्ही त्यांच्या मागं पळतोय. तर फेट्याची पिशवी पण बाबांनी कोणाकडे दिली नाही, माझ्याकडे नाही. तिथं गेल्यावर तुम्ही झालं बाहेर, आणि मी बसायचं अडकून एवढी धावपळ करून, आणि पळत सुटलो. तेव्हा मी म्हणलं, बाबा आम्हाला वाटतं तुमच्या बरोबर गेलं म्हणजे गाडीत मजा हजाच असते. ते म्हणले, ह्या अशी हजा पण असती कधी कधी, हे पण लक्षात ठेवायचं. हे सोपं नाहीये. अजून ते एक सांगतात, भक्ती ती कठीण सुळावरील पोळी, विरळा तो बळी निवडी तो बळी. विरळा शूर याच्यात पाहिजे नित्य करणीय कर्म करण्याकडे ज्या शुद्ध ज्ञानाची प्रवृत्ती असते. आणि हे बघ, अकरणीय म्हणजे खरोखर आचरण्यात जे योग्य नव्हते अशी जी काम्याधिक कर्मे, जी संसार भयदायक आहेत, काम्याधिक कर्मे भयदायक आहेत. माझा फायदा नाही झाला, माझा फायदा नाही झाला, हुरहुर करायला होती, माझा फायदा झाला, माझा फायदा झाला. मग ते परत त्याच्यामध्ये अजून घुसत राहतं. फायदा पण नाही झाला पाहिजे, लॉस पण नाही. आपण आहे त्या स्टेपवर राहिलो पाहिजे. अशी जी काम्याधिक कर्मे जी संसार भेदायक आहेत, ज्या कर्मावर शास्त्राचे निश्चितपणाचे शिंतोडे शिक्के पडले आहेत, त्या अकरणीय अचरणीय जन्मदायक अशा वाईट कर्मापासून जी बुद्धी आपली प्रवृत्त मागच्या मागे पळवते, नाही जाऊन देणार. तुम्हाला सांगू, जर आपला त्यांच्यावर भरोसा असेल ना, ते आपल्याला त्या रॉंग वेला जाऊनच नाही देणार. पण आपण कसे पाहिजे? अनन्य. अनन्य असेल तर आपण त्या दिशेने जाणार, आणि त्याच्यात गाडी पडणार आहे. बघा, त्या 2 माणसांचं आठवण केली ना, आण्याच्या मध्ये गाडी घाटात पडली होती आण्याच्या यात्रेच्या वेळेला, आणि दोघे टोकाड्यात जेवायला गेले, आणि ते जेवायला गेले आणि गाडी गेली निघून. मग ते त्या ड्रायव्हरला आणि कंडक्टरला काय बोलत असतील? शिवाय देत असतील का नाही?
आणि बघतो त्यांचा फॅसलाच करतो. दुसऱ्या गाडीने ताव ताव गेली आणि घाटात गेल्यावर कळालं ती गाडी खाली गेली. त्यावेळेला ते ड्रायव्हर आणि कंडक्टर त्यावेळेलाच तावातावाने तेवढेच असतील, नाही का? असतील का ते? नाही. हे माझ्यासाठी हिताचं होतं म्हणून मला देवानी साईडला केलं. अशी देवाची कर्मरेषा पाहिजे. जर कोरोनामध्ये वाचलो ना तर समजायचं देवाने मला विशिष्ट काहीतरी कामासाठी ठेवलेलं आहे, म्हणून आपल्याला ते करायचंय एवढ्या आत्मीयतेने. मागच्या माई पद्धती अजून एक सांगतात, अग्नीत जसा प्रवेश करवत नाही. अग्नीत प्रवेश करत नाही म्हणजे त्याला माहित नसतं कधी कधी ती राख विजलेली आहे का काय माहित नसतं, पण चटका बसल्या बसल्यावर झटकनी पाय जसा माग ओढतो. पडला नाही का राखेव पायी, पातेल्याला हात नाही का लागत लगेच, पटकन लागतं. चटका बसल्यावर लगेच माग. ती बुद्धी पाहिजे, तिला प्राज्ञ बुद्धी म्हणतात. प्रज्ञायुक्त बुद्धी ती लगेच माग खेचते आपल्याला, लगेच झटक्यावर माग पडते. तांदळाचा खडा जसा जेवताना लागला लगेच कसा टाकतो, तशी ती बुद्धी पाहिजे. नाही तर फार भुगा करून खात असेल तर समजायचं का त्याची बुद्धी किती येते. अग्नीत जसा प्रवेश करवत नाही, अथांग खोल पाण्यात जशी उडी घालवत नाही, व धगधगीत तपात तापून लाल झालेला शूळ जसा हातात धरवत नाही, म्हणजे धरवत नाही म्हणजे धरूनच पाहिलं ना पण झटकणी सोडून देणार तसं, अथवा फू फू म्हणजे फुसकारी टाकीत असलेल्या काळनाक प्रत्यक्ष पाहून त्यास धरण्यासाठी जसा हात घालवत नाही, त्याप्रमाणे वाघाच्या जाळीत गुहेत कोणास जावत नाही. जावत नाही का नाही कोणला, पण एक पडलं होतं का नाही, ते ठरून गेलो होतं मला वाघाच्या जाळ्यात पडायचे. ते ठरून गेलो होतं. ते गेलं तर सेल्फी काढायला, ते तसं अटकलं, गेलं निघून. त्याप्रमाणे अकरणीय निश्चित कर्म पाहून ज्याच्या बुद्धीत निश्चय करून मोठे भय उत्पन्न होते. विष घालून तयार केलेले अन्न खाल्ले सेवन केले असता जन्म मरण चुकत नाही, तसे जी बुद्धी निषिद्ध कर्माचे आचरण करते केले असता जन्म मृत्यू चुकत नाही असे बंधास पाहते. काय मग भयग्रस्त जे निषिद्ध कर्म ते प्राप्त झाले असता ज्याचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय प्राप्त होते, असे समजून जी बुद्धी त्या कर्माच्या त्यागाचा विनियोग जाणते. बघा, ही बुद्धी लॉस करणारी आपल्याला नाही जायचं. इकडे ट्रॉफिक आहे, काय ड्रायव्हरची बुद्धी आहे साहेब, तुम्हाला सांगतो. तो त्याच्या भूमिका ठाप होता. मी तुम्हाला याच्या अगोदर नेलं असतं म्हटलं होता, काय भूमिका ठाम आहे, पण तो तुम्ही 3 वेळा बोलले म्हणून मी युटर्न टाकला. पहिलं मला 2 वेळा त्यांनी सांगितलं तुम्ही जाऊन बसा, मी तुम्हाला निश्चित पोहोचवतो, मी रोजही धंदा करतोय. पण आपला भरोसा आपण, मग त्याने 3ऱ्या वेळेला आणि उतरलं तेव्हा तो बोलला मी तुम्हाला याच्या अगोदर अर्धा तास इथं पोहोचवलं असतं. आणि काल येताना इकडे मुलुंडच्या चिकना केलं, एवढी लाईन होती पण आपल्याला लाईन नाही लागली. त्यांनी आतून गाठली आणि बाहेर काढली. आपण म्हणलं हा चुकलं का, इकडं कशाला घुसलंय गाचपणात. आणि तिथे गेल्यानंतर गाडी जशी उभी राहिली त्या टोल नाका फटकणी वर गेला. मी नानांना म्हणलं जर गावचा माणसं असला आपल्या बरोबर, आपण म्हणलं बघा आमची काय वट आहे, गाडी पाहिल्या बरोबर लगेच वर गेला. अशी बनवाबनी होऊ शकते का नाही. ते मी म्हणलं काय वट आहे यांची, गाडी पाहिल्यावर त्यांनी लगेच वर गेला. ही बुद्धीची आहे ना, म्हणून आपल्याला त्यांनी किती वेळेत आज पोरं, नाही तर 4च्या अगोदर तर किती घाई केली असतं, झालं नसतं. जेवला नाही जेवला ती बुद्धी अर्जुना. आपण त्या माणसाला पाठवलं जेवायला आणायला, तो म्हणला मी संध्याकाळचं जेवत नाही, फक्त चहा पिला मध्ये तिथं एका ठिकाणी. बघा एवढं ज्याला तसं बनायचंय त्याच्यामध्ये ते तप करण्याचं सामर्थ्य पाहिजे. मग ते म्हणतात त्याप्रमाणे वाघाच्या याच्यात कोण जशी उडी मारत नाही तशी अकरणीय नुकसान करणारी कर्म आहे त्याच्यापासून विष घालून केलेले अन्न कोणी खात नाही. भयग्रस्त निश्चित कर्म झाले प्राप्त झाले असता त्याचे आचरण केले असता जन्म मृत्यूचे भय होते, असे समजून जी बुद्धी कर्माच्या त्यागाचा विनियोग जाणते. इकडं नाही जायचं, ह्या रोडला आपल्याला जायचं. रत्नपारखी जसा खऱ्या खोट्या रत्नाची पारख करून निर्णय करतो, तसा कार्य व अकार्य याविषयी प्रवृत्ती रूप मापाने जे निर्णय करते, तशी जी बुद्धी चांगले व वाईट याचा विचार स्पष्ट निरंतर जाणते, तीच सात्विक बुद्धी होय, असे समज. काल आपण इथपर्यंत आलो होतो. सात्विक बुद्धी कशाला म्हणतात, कोणत्या वेळेला काय निर्णय घेतला पाहिजे हे डोक्यात आलं पाहिजे. त्यालाच म्हणतात संत तेथे विवेक. आणि हे त्यांचं करतंय. आपलं काम काय, आपण अनन्य पाहिजे, बस, मग सगळं काम आहे. जी मुलगी लग्न करून त्या घरात गेली अनन्य आहे तिथं, आणि तिच्या माहेरी लग्न निघालं, त्या पोरीला काळजी आहे का, कोणला काळजी, आयर किती करायचा काय, कोणला काळजी, कोणाला काळजी, तिच्या मालकाला. तू का म्हणे नग्न भाज, तरी ती लाज स्वामीशी आपल्या बायकोची साडी फाटलेली आहे आणि तिला साडी घ्यायची काळजी कोणाची आता,
तिने न बोलता त्याचं डोकं चाललं पाहिजे आणि तो चालणार, कारण ती अनन्य आहे ना. सगळ्या घराचा त्याग करून इकडे आली. तिच्या काही ज्या कमी जास्त गरजा आहेत ती पूर्ण करणं कोणाचं काम आहे? कोणी म्हणलं का बायकोला तू आजारी होती तेव्हा मी लय पळालो आणि तुला हॉस्पिटल ऍडमिट केलं? असं बोलतो उपकार केले असं म्हणत नाही. आणि ती पण म्हणत नाही थँक्यू. का? कर्तव्य आहे तुमचं ते. तुम्ही अनन्य झालेले आहात. तुमची जबाबदारी आता त्याची आहे. इथपर्यंत ही सात्विक बुद्धी. आता त्याच्या पुढे राजसी बुद्धी सांगतात. हे अर्जुना, ज्या बुद्धीच्या योगाने, श्लोक क्रमांक 31, हे अर्जुना, ज्या बुद्धीच्या योगाने धर्म व अधर्म यास, कर्तव्य व अकर्तव्य यास सर्व प्रकारे निर्णय रूपाने नव्हे तर अनिर्णय रूपाने मनुष्य जाणतो ती राजसी बुद्धी होय. त्याला निर्णय रूपाने नाही, अनिर्णय रूपाने त्याला पक्क कळत नाही काय करून काय नाही, असा गोंधळलेला राहतो. आता राजसी बुद्धी ऐक. बगळ्याच्या गावात बघा, त्याला कळतच नाही काय, बगळ्याच्या गावात दूध आणि पाणी एकत्र केलेले सरसकट घेतले जाते, किंवा आंधळ्याला ज्याप्रमाणे दिवस आणि रात्र याच्यामधील गुंताळा भेद जाणत नाही. नेमकं काय करावं? ही बुद्धी देणार दाता सुद्धा कोण आहे? इतनी बुद्धी दे भगवान जिसमें सबका हो कल्याण, किंवा अजून इतनी शक्ति दे हमें दाता मन का विश्वास खोने न, हम चले हे नेक रस्ते पे हमसे भूल से भी कोई भूल. ही मागणी करावं लागते त्यावेळेला तो देतो. मागायला अक्कल पण पाहिजे ना काय मागावं म्हणून. आणि मागण्याचा अधिकार कोणला आहे? 7 दिवस काम केलं त्याचाच 8व्या दिवशी पगार मागण्याचा अधिकार आहे. ज्या भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलांचा मकरंद सेवन करण्यासाठी मिळतो, तोच लाकडेही कोरण्यासाठी धावतो, प्रवृत्त होतो, परंतु ही त्याची कृती काही भ्रमपणा विरुद्ध नष्ट होत नाही. बघा, त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे, त्याला जास्त श्रम करायची गरज नाही. मकरंदावर फुलावर जाऊन बसला तर सहज मकरंद, पण ते नाही, त्याला लाकडं फोडायला जास्त आवडतील. भ्रमराला अतिशय कोमल अशा फुलाचा मकरंद सेवन करण्यासाठी मिळतो, तोच लाकडेही कोरण्यासाठी धावतो, प्रवृत्त होतो, परंतु ही त्याची कृती काही भ्रमरपणा विरुद्ध नष्ट होत नाही, कारण त्याचं काय झालेलं आहे? क्या करेगा वो आदत से मजबूर आहे, आदत से मजबूर आहे, त्याच्याकडून ते होणार नाही. ज्याप्रमाणे जी बुद्धी ही जी धर्म अधर्म रूपी असणारी कार्य याची निवड न करता जी बुद्धी त्याचे सरसकट आचरण करते, सगळं बाबाच्या भाषेत सब घोडे 12% करायचे ना, सब घोटे 12%. काय सांगितलं काय कोडताईंनी? चोर, लुटरे, खुनी, दरोडेखोर, हिजडे, वेश्या, त्यांना सुद्धा हा संप्रदाय अनुग्रह देतो. काय बघून देतो? हे आता चालले हे बघतोय का? मग तो मनुष्य तो एक बघत असतो आणि आपण अनेक बघत असतो. एकच बघत असतो. काय पाहत असतो? उपाधी माझी गुप्त. तत्वज्ञ संत मिळाला पाहिजे. तत्वज्ञ संत मिळायला त्या माणसाची पण तेवढी क्वालिटी पाहिजे तत्वज्ञ संताबरोबर. सायन्सला जायला त्याची पण तेवढी योग्यता पाहिजे ना. ते कालची प्रवचन खूप चांगली झाली. तत्वज्ञान सोडून काय बोलले नाही. मनुष्य जन्माचं पण महत्व सांगायची गरज नाही. आणि ताई म्हटलं आपलीच माणसं असल्यावर दुसरं काय सांगत बसायचं. मग कार्यासंबंधित बोललं पाहिजे. नवीन ठिकाणी गेलं तर ठीक आहे, माळ नामुक अंतमुक, तत्वज्ञान सोडून प्रवचन नाही झालं आणि हा बोलला, ती ताई बोलली, हे बोलले, तरी आपल्याला आनंद झाला सगळ्यांना. त्याचं नाव आपण त्या समबुद्धीवर आहेत. ज्याचं नाही झालं आणि ज्याचं झालं, मी तुम्हाला विचारतो कालचं बघू आता आपण किती परफेक्ट आहे ते बघू. ज्याचं प्रवचन नाही झालं आणि ज्याचं झालं, आणि दोघंही रिटर्नच्या प्रवासात आहेत, दोघांपेक्षा दोघांमध्ये आनंद कोणाला जास्त झाला? ज्याचं झालं त्याला, का ज्याचं नाही झालं त्याला आनंद झाला? ज्याचं नाही झालं त्याला आनंद झाला. कारण का? त्याला माहिती झालं ते सुद्धा कोणाचं. पण ज्याचं नाही झालं तो ढय म्हणून नाही त्याला आनंद झाला. का नाही झाला त्याला? मी करू शकत होतो पण मी केलं काय. आणि तो एकदा असं झालं होतं आळंदीच्या आश्रमामध्ये. प्रभाताई सकाळी एका मोठ्या फेट्यावाल्या माणसाशी बोलत होते. कमीत कमी त्या बाबांचं वय 80 असेल. आणि असंच बोलता बोलता बरेच काही विषय झाले. तेव्हा त्या म्हणलं, रात्री ताई तुमचंच कीर्तन व्हायला पाहिजे होतं. ते फेट्यावाले बाबा काय म्हणतात प्रभाताईंना, रात्री तुमचंच कीर्तन व्हायला पाहिजे होतं. ते म्हणले, बाबा रात्री माझंच झालं होतं कीर्तन. ते म्हणले, बाई मला फसवाफसवी करू नका, मी काय एवढा येडा आहे असं समजू नका. कळालं? नुसता म्हातारा झाला ना 80 वर्षाचा झाला म्हणून कळेल का संताची भाषा? संताची भाषा तेव्हाच कळणार
ज्यावेळेला आपण त्या उंचीवर जाऊ. आपण पोरांना शिकवतो, पोरांना आपली भाषा कळती का? ते म्हणतात नका शिकू तुम्ही आम्हाला. मग त्यांना कधी कळल? त्यांची काठी जेव्हा असं उद्योग करतील आणि लेट फास्ट होतील तेव्हा ते म्हणतील, तेव्हा त्यांची काठी बी त्यांना तेच बोलणार आहे. त्याला काय तुम्ही इंग्लिशमध्ये म्हणता जनरेशन गॅप. आता ते बुद्धिताईंचं बोलणं काय होतं, मीच केलं आणि आपण सगळ्यांनी काल काय झालं, काय म्हणले गुंजाळ बाबा. मी म्हणलं बाबा तुम्ही एवढे धडाधड सगळ्यांना टाइम देत चालले, काही कट करा बाबा टायमिंग मध्ये. बसेल सगळ्यात बसलं आणि शेवटी काय म्हणले आपल्या तिघांना 10-10 मिनिटं भेटेल. एवढं समाधान वृत्तीची. असं नाही. त्यावेळेला का कशामुळे चाललो होतो आपल्या इकडे, कशामुळे तिकडे गेलो होतो आपण, आनंद कशामुळे होतो, सगळ्यांना आनंद झाला याच्यावर आलो होतो. सब 12% गोडी इथं म्हणलो. तो काय करतो, सगळ्यांना सारखंच मोजतो. तिकडं जसं मोजायचंय तसं इकडं मोजा ना सगळ्यांना सारखं. त्याची निवड त्याला त्याप्रमाणे जी बुद्धी जी धर्म अधर्म रूपाने असणारी कार्य याची निवड न करता जी बुद्धी त्याची आचरण सरसकट करते, जनरल चालतो. त्याच्यात निवड नाही त्याला काय करण्याची. आणि नवीन जर माणूस गेलो भाजी घ्यायला, तर मला माझ्या काकांनी एकदा सांगितलं, संपत आज जा तू खरेदीला. मी लहान होतो, मी 9वीला जात होतो गिरगावला शाळेला. तर ते म्हणले एक काम कर, मला आज जमत नाही आणि मी त्यांच्याबरोबर व्यापारात आहे बरं का, मी धंदा करतो त्यांच्या बरोबरच, आणि जा म्हणले खरेदी करू नये. मग मी पाटे गेलो आणि पाहिला माल, म्हणले चांगला माल असेल तर 4 पाट्या घ्यायच्या, 22 डझनची एक पाटी म्हणजे 100 डझन घ्यायचं. आणि बरोबर नसेल ना एखाद दोन, आणि आपल्या दुकानावर माल राहिला पाहिजे म्हणून फक्त चालेल. आणि मी गेलो 4 पाट्याच देऊन आलो, शेड झालो ना मी लगेच. आणि ते 4 पाट्या द्या पाठवून, आणि आले घेऊन तेव्हा ती सगळी बारीक बारीक केळं. ते म्हणले काय रे तुला काय सांगितलं होतं? म्हणलं तुम्ही म्हणले होते काय चांगला माल असेल तर 4 पेट्या. मग हे चांगले आहेत का? म्हणलं चांगले तर दिसतात त्या सगळ्या. आता चांगल्या आणि वाईट, मी त्यांच्या बरोबर धंदा करायला होतो, त्यांच्या गैरहजेरीत दुकान सांभाळत होतो, पण अक्कल होती नाही. कारण चांगलं काय आणि वाईट काय, लहान मुलांना पाठवा बरं काय भाजी आणायला, आणतील काय? आणि ह्या बरोबर आणतील का नाही शोधून, कारण त्यांना काय झाले त्याच्यातलं ज्ञान झाले. तसे याच्यातलं तर सरसकट नाही. अरे परीक्षेची दृष्टी असल्याशिवाय बघा, परीक्षेची दुसरं पुढंच आहे, आपल्याला आली पाहिजे ती दृष्टी. मोती घेतली असता योग्य सौदा होऊन चांगली मिळाली तर ती क्वचित, कारण तसा बघा त्यांना क्वचित जर चांगलं भेटलं तर त्याचं मत भाग्य समजायचं म्हणतात. अरे परीक्षेची दृष्टी असल्याविना मोती घेतली असता योग्य सौदा होऊन चांगली मिळाली तर ती क्वचितच, सरस नाही कावळ्याला बसायला आणि त्याला सहज लावलं तर, कारण तसा नेम नाही. फसणार परीक्षक पाहिजे ना आपण. पण ती परीक्षा नाही का आपल्याकडं, आहे ना प्रपंचातली परीक्षा इतकी मास्टर आहे आपल्यामध्ये. पाणी घालून दूध देणारा भैयाचं दूध घेतच नाही आपण, त्याचं दूध 1 महिन्यात बंद करून टाकतो. जो डॉक्टर आपल्याला राबवून घेतो पण रिझल्ट बरोबर देत नाही त्याला सोडून देतो आपण. ती जशी बुद्धी आहे तशी तीच बुद्धी इकडं आली पाहिजे ती, आणि हे वेगळं नाहीये. तिथं जशी चालवतं तशीच चालवली पाहिजे, कारण तसा नेम नाही. पण चांगली मिळणार नाहीत ही गोष्ट मात्र व्यवहारात निश्चित आहे. ते परीक्षक असल्याशिवाय चांगली गोष्ट भेटणारच नाही. गुंजाळ बाबांनी काय सांगितलं, तमाशा ठरवायला तोच, नाटक करायला तोच, पुढारीपणा करायला तोच, आणि सप्ताह द्यायला तो, ती बुद्धी येणारच नाही. मग घोडच होणार ना, सगळं सरसकट तसंच मोजतो ना. तसे निश्चित अकरणीय कर्म साहजिकपणे प्राप्त झाले तरच त्याच्या हातून राहते. सहज जर चुकून भगवंताने त्याला नाही त्या वेळेला नेलं तरच, नाही तर ते निश्चित करतं आणि चांगले कर्म करत राहतं. एरवी जी बुद्धी चांगले व वाईट हे दोन्ही कर्मे सरसकट सारखी समजते, सगळं सारखंच. जसे मोठ्या लग्न समारंभात सर्व समाजास योग्य व अयोग्याचा विचार न करता त्या समुदायावर अक्षदा टाकतात. जेवणाचे आमंत्रण द्यावे तसे चांगल्या व वाईट कर्माविषयी जी अंधबुद्धी तीच राजस बुद्धी होय असे समज. लग्नाला बोलवलेत आणि मग ते अक्षदा कोणावर पडल्या पाहिजेत, सगळ्यांवर पडतात, जनरल झालं ते, ठीक आहे नाही. मग त्याच्याकडे ती दृष्टी आहे का, पडली कोणावर पाहिजे होती, तशी ती बुद्धी पाहिजे आपल्याला. त्याच्यात दुसऱ्या अध्यायात सुद्धा मला वाटतं त्याच्यातच सांगितलं, तशी ती बुद्धी भेटली पाहिजे आपल्याला. ईश्वरावा तैसी ईश्वरा वाचून काही जी अनिकलानी नाही ती एकच बुद्धी पाहिजे अर्जुना जगी. बघा, देव सोडून डोक्यात काही नाही पाहिजे. ती लय भाग्याने भेटते. परी जसा तिथंच उदाहरण दिलं, परी जसं सगळ्यांना नाही भेटत. अमृताचा लेश दैव गुणे,
अमृताचा थेंब मिळाल्याचं ते भाग्यात असावं लागतं. तुमच्या कालच्या प्रवचनावरून मला वाटलं तुमच्या या मंडळाचं आणि तुमचे जे 10-12 जण आहेत, आता माझं उरकत आले मी स्पष्ट बोलतो, हे जे 10-12 जणांच्या मुळे डोक्यात जे घुसलं तुमच्या, आणि इथं ही जागा मिळावी वगैरे, तर त्याचं फळ त्या मुलीला भेटलेलं आहे. काल असं प्रवचन केलं, सगळ्यात 1 नंबर प्रवचन. तिला ना सोक पडला ना काय नाही पडला. आणि कोण मोठे तू का म्हणे जाण नाही, तू का शेवटचं चरण आम्ही मोठे बारीक पाहत नाही, तू का म्हणे नाही भीडभाड, तू का म्हणे सान थोर, आम्ही बारीक पण समजत नाही मोठं पण नाही. होलसेल विचार चालले होते, होलसेल विचार. आणि इकडं आपल्याला यायचं कारण सगळ्यांना जर तसंच घडलं आणि कंसेताईंच्या वयापर्यंत जर ती या स्टेपनी राहिली तर समजायचं का इकडं का आलो होतो आपण, आपल्यासाठी नव्हतं आलो. हे घेऊन आलंय तिचं खीच लाया तेरा प्यार, तसं तिचं ते प्रारब्ध असं एवढं उज्ज्वल होतं, नाही तर तिला नसतं जमलं एवढं यायला. आपण जसे पळत होतो सहजासहजी सहजासहजी हे योगभ्रष्ट मागच्या जन्मातले पुण्यात्मे आहेत ते. आणि यांना आणि सगळ्या पोरींना सारखं समजायचं आपण. हा, नानी कीर्तन करतात त्या बाया आणि बाकीच्या सगळ्या बाया गावच्या सगळ्या सारख्याच आहेत. नाही काय, जसं त्या संत आणि सारखेच बाजू नये, नदी गंगा आणि पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हते जगा मानसा सारी. पण अक्षदा सगळ्यांवर पडतात म्हणजे सगळ्यांची लग्न झाली का? तिथं नवरा नवरी पण असतील ना, पोरं पण असतील आणि काही कुमार पण असतील आणि कुमारी असतील म्हणून त्यांच्यावर पडले का? तसं सरसकट त्यांच्यावर पडलेले. तशी चांगल्या काय वाईट कर्माविषयी अंध बुद्धी तीच राजस बुद्धी होय. परफेक्ट निर्णय घेण्याची क्षमता नाही. मला त्या ड्रायव्हरचा लय नवल वाटलं. तो जास्त बोलत नाही, पण जास्त बोलत नाही. तुम्ही किती डोक्याभोवती गोंधळ करा त्याच्या, तो त्याच्यावर ठाम. बरोबर आहे हो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, बरोबर आहे हो, बस याच्या पलीकडे तो काय बोलणार. आणि तो चिडला पण नाही. आपण युटर्न मारायला लावला आपल्यासारखा असताना, सुनते नाही सांगितलं तरी ऐकत नाही, मरा असं म्हणला असता. तो चिडला नाही, चिडला नाही मुळे त्याने परत वेळेतच गाडी पोहोचवली. नाही तर चिडला असताना म्हणला असता मग मुद्दाम हळूहळू जाऊ द्या, लई स्वतःची बुद्धी वापरतात. तशी बुद्धी प्रामाणिक बुद्धी पाहिजे, व्यवसायात्मक बुद्धी नसावी, समर्पणाची बुद्धी असावी. आता तामसी बुद्धी सांगतात, जी अविवेकाने वेष्टित झालेली बुद्धी. दिवा आहे ना, दिवा प्रकाशच द्यायचं काम करतो, पण एकदम दिवा तेलही पण आहे आणि सगळं आहे, पण त्या दिव्याचा प्रकाश कमी. कारण का? ओजळी आली, त्याला काजळी आली. तशी बुद्धी आहे ना, ती परमात्म्याची जे, पण तिच्यावर काय आलं? ओजळी आली, म्हणून ती लख प्रकाशमान नाही. कंदिलाच्या आत तोच प्रकाश आहे, पण कंदिलाची काच स्वच्छ नाही, ती स्वच्छ करण्याचं काम आहे. जी अविवेकाने वेष्टलेली झालेली बुद्धी, अधर्माला धर्म असे बघा, अधर्माला धर्म समजणार आणि धर्माला अधर्म समजणार, अधर्माला धर्म असे सर्व ज्ञेय पदार्थांना विपरीत समजते. सगळ्याला वेगवेगळं समज, वास्तव नाही समजत. नवरत्नाचा हार असला तर त्याला साप समजल ते, आणि साप असेल तर त्याला काय समजल ते? नवरत्नाचा हार, अशी समजते सगळ्यांना. हे अर्जुना, ती तामसी बुद्धी होय. आता तामस बुद्धीचे लक्षण ऐक. राजा ज्या मार्गाने जातो तो चोरात जसा आडमार्ग असतो, आपण ज्या मार्गाने जाऊ ते इतर लोकांना काय झालेलं आहे? आपण ज्या मार्गाने चाललोय श्रीपाद बाबांच्या मार्गाने नाही चाललो आपण. मार्ग दावून गेले आधी आधी, दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता. 100% आपण वारकरी संप्रदायाचे जे मुख्य संत आहेत, तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नाथ बाबा, त्यांच्या मार्गानेच आपण चाललेले. बाकीचे भरकटलेले आहेत, त्यांच्यामध्ये ती बुद्धी नाहीये. त्यांचा मार्ग कोणता? सहज मी आंधळ्यामध्ये एक प्रमाण आलेले. 3 शब्द हा बहुसार, शब्द हा बहुसार उपकाराच्या राशी, मनोनी चालविला मागे येतील त्याशी. मागोनी आली वाट कैशी, सिद्धीची ओळखीची कैशी, तरले तर ती हा आणि काही भरवसा. बघा,
अनिकही विश्वास सुखे मी निजलो गा. अरे आपल्याला निश्चिंत राहिलं पाहिजे. आपल्या माणसाने निश्चिंत, माझी वाट कुठं चाललेली आहे, या वाटेला धोका नाही. आपल्या वागदोर कोणाच्या हातात दिलेले आहेत? आपण भगवान कृष्णाच्या हातात दिले ना. उलातला रथ तरी तो माझ्यासाठी फायद्याचाच उलातला तरी. किंवा राजसा किंवा राजमार्गाने जातो तो चोरास आडमार्ग आहे. ते म्हणतात तुमचं आम्हाला पटत नाही, तुमचं वेगळंच आहे. त्यांना काय झालंय, हा आडमार्ग वाटतो. आणि हा मार्ग कसा आहे? सोपा. हा भक्तिपंथ बहु सोपा. पण भक्ती म्हणजेच काही कळत नाही. भक्ती म्हणजे वर कांती नाही. देव आणि मी एक असं समजणं, त्याचं नाव भक्ती. तो भक्तिपंथ बहु सोपा आहे. तिथं पुण्य नागवले पापा. बापरे, पुण्याला आणि पापाला नागवण करून टाकले, त्यांना काडीची किंमत नाही. आपल्या डोक्यात अजून किडावळवळ करतोय ना पाप पुण्याचा, समजायचा अजून कसं रे. शिट्ट्या घ्यायला पाहिजेत. काय म्हटलं होतं तू? नाही, तू म्हटलं होता. अक्षय काय किशोर काय म्हणलं होता? तेथे कैसे पाप पुण्य. राजा ज्या मार्गाने जातो त्यात तो चोरात जसा आडमार्ग होतो, किंवा राक्षसाला दिवस जसा रात्री उजाडतो, दिवस उजाडला की रात्री वाटते, अथवा पुरलेल्या धनाचा ठेवा अजून भाग्यहीनाला जसा तो कोळशासारखाच ढीक होतो. बघा, पुरलेला धनाचा ढीक, पण भाग्यहीनाने जर हात लावला ना त्या, तो ठेवा जरी प्राप्त झाला तर कोळशाचा आहे. आणि जर त्या ज्याच्यासाठी ठेवलाय त्याला जर भेटला ना तो सोन्याचा आहे. टीव्हीला दाखवलं होतं, एक म्हातारी मेली आणि त्या म्हातारीचं आयुष्यभर त्या दागिन्यावर लय प्रेम. सुननला नाही द्यायचे, लिकीनला नाही द्यायची, तर तिला गाडलं ना तेव्हा दागिन्यातच गाडलं. तर तो जो गाडणार होता ना, तर म्हणजे काही चक्रम माणसे. मग त्यांनी काय केलं, रात्रीचं गाडलेलं रात्रीचं जाऊन उकरलं आणि म्हातारीच्या गळ्यातले सगळे दागिने आणले. आता चोरीचा मामला ना हळूहळू मामला, दिवसा कुठं घालतील गरीब माणसं. आता जो खड्डा खांडायला आहे गाडायचं त्याच्या कसे, आणि एवढी दागिने. मग त्याची बायको काय करायची, रात्रीचं झोपताना ते दागिने घालायची, दरवाजा बंद केला, आणि ती झोपली का मध्यरात्र हडळवायची आणि त्याला धरायची. तो म्हणला तुला झालं काय? आणि त्याच्या असं 8 दिवस घरात ते चालू झाल्यानंतर त्याला कळालं हे दागिन्यापासून काय. तेव्हा तो म्हणलं तुम्ही ते दागिने का गाडले होते, तुम्ही एवढी हुशार माणसं. तर म्हणलं आमच्या म्हातारीची वासना त्याच्यात राहिली होती. आम्ही जर म्हणलो तर ही म्हातारीचे दागिने आपण घेतलं तर म्हातारी आपल्याला लागल. तो म्हणला मला तसंच झालेलं. म्हणला पहिलं जाऊन त्या म्हातारीच्या गळ्यात घाल. कशासाठी सांगत होतं काय माहिती, कुठे गेलं, कोण सांगू शकतं कशासाठी गेलो. बघा जागेवर जाऊ. मग बघा, अथवा पुरलेला धनाचा ठेवा. बघा आपण बाजूला नाही गेलो असून भाग्यहीनाला जसा कोळशासारखाच आहे. आणि त्या म्हातारीची जर एखाद्या लेकीवर इच्छा असती तर तिच्यासाठी तो ढीग होतो. म्हणून ते धन त्याच्याजवळ असूनही तो जीवाला नसल्यासारखे होते. तसे किंवा आपल्याजवळ असलेली आपले आत्मस्वरूप भाग्यहीन जीवास नसल्यासारखे होते. आता हा ठेवा कोणता सांगितलाय? ज्ञानदेवा प्रमाणे आत्मा हा निधान. साधू मध्ये तोच आत्मा आहे आणि ह्या गधड्यामध्ये बी तोच आहे. पण याला असलेलं धन कळत नाही आणि त्याला ते मिळालेलं धनामध्ये तो खुश आहे एकदम. आणि याला असून याला कोळसा झालाय, मनुष्य शरीर लुटारू झालेला आहे तामसी बुद्धीचा. आणि तेच आत्मतत्व त्याला आहे, तो सात्विक माणूस बुद्धीचा. एक एक क्षणाचा विचार करतो. ज्ञानी माणसं आहे ना, एक एक क्षणाचा विचार करत असतात. ते वेळ व्यर्थ घालवत नाही. रिकामार्ध घडी क्षणोक्षणी आची, तुका म्हणे घडीने साधा. एका क्षणाचा विचार करतो तो व्यर्थ घालवत नाही. तसे शास्त्रात जितके म्हणून प्रवृत्ती धर्म सांगितले आहेत तितके सर्व धर्माचरण करणे. कितीपर्यंत घ्यायचं तुम्हाला सांगतो. सात्विक बुद्धी घ्यायची होती आपल्याला, फक्त सात्विक बुद्धी घ्यायची. श्लोक क्रमांक 99 पासून 717 पर्यंत, 699 पासून 717 पर्यंत. आता तामस बुद्धी चाललेली आपली. तसे शास्त्रात जितके म्हणून प्रवृत्ती धर्म सांगितले आहेत तितके सर्व धर्माचरण करणे हे ज्याच्या बुद्धीला घातक पातक वाटते व खरे ते सर्व खोटे अशी जी बुद्धी समजते. चांगल्याला त्याला चांगलं समजत नाही. आप्पा म्हटले ते बिलाड्याप्पा, एखाद्या माणसाचा दुराग्रह असेल त्याला अमृत द्या, अमृत, परिणाम विषाचे होतील. आणि एखाद्याचे तुमच्याविषयी चांगलं व्हावे, तुम्ही त्याला विष द्या, त्याचे परिणाम काय होतील? अमृताचे होते. पहा,
समोरच्याच्या याच्यावर अवलंबून आहे सगळं. तो कशा पद्धतीने त्या गोष्टी हँडल करतो. पातक वाटते व खरे जे सर्व खोटे अशी जी बुद्धी समजते. खरं ते खोटं आणि खोटं ते खरं. काय प्रमाणे बघू बरं कोण सांगतंय? लटिगे ते रुचे साच कोणाही न पचे. सत्य पचत नाही आणि लटक रुचल्यासारखं वाटल्याशिवाय राहत नाही. तैसा तू काल्याने म्हटलं होतं लटिका हा प्रपंच. जी शास्त्र बुद्धी शास्त्राचे सर्व खरे अर्थ टाकून अनर्थ करून घेत ठेवते व जेवढे गुण म्हणून आहेत तेवढे नेमके सर्व दोषच आहे असे समजतो. जेवढे गुण आहे तेवढं वाईट आणि जे वाईट आहे तेवढं करणीयच आहे. फार काय सांगावे. पापाचे मुळे झाले सत्याचे वाटोळे. दोष झाले बळीवंत नाही झाली ऐशी नीत. मेघ पडे भीती पिकी सांडितले शिदी. तू का म्हणे काही वेदावीर्य शक्ती नाही. पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे. पापाच्यामुळे झाले सत्याचे वाटोळे. फार काही सांगावे. सर्व श्रुतीने स्वीकारून मान्य केले आहे की जितके काही आहे तितकेही सर्व जी बुद्धी विपरीत असते. बघा शास्त्राने सांगितले तेवढी त्याची बुद्धी विपरीत. आणि अर्जुनाला कोणालाही न विचारता बेलाशक ती बुद्धी म्हणजे तामसी बुद्धी होय असे जाणावे. हे पहा आपल्याला कळत नाही तर आपण कोणाचं मदत घेतलं पाहिजे नाही. पण शास्त्राची मदत नाही घ्यायची. आपल्याच मनाने मनोमार्गे गेला एरते दुर्मती. जे बहुत असे विवरती ते निरंतर नमती. अविवेकी जे अविवेकी माणूस असे पहा. दान धर्माला रात्र आणि उचित आहे काय. धर्माविषयी अज्ञान असणारी बुद्धी धर्म अधर्म निर्णयास काय उपयोगाची. बघा धर्माविषयी अज्ञान असणारी बुद्धी धर्म अधर्म निर्णयास काय उपयोग असणार आहे. पूर्ण अमावस्याची रात्र त्याच्याला काहीच नाही कळणार. याप्रमाणे हे आत्मस्वरूपी कमलाला विकसित करणाऱ्या चंद्रासारख्या अर्जुनाने काय केलं. आत्मस्वरूपाच्या कमळाला उमललेले म्हणून आपल्याला हे ठेवा भेटला. तो जर विचारित नाही तो विचारित नाही का आपण विचारित नाही. अहो तो कृष्ण आणि अर्जुनच कृष्ण झाला होता. हा वाटेल त्याला माहिती म्हणतात. वाटेल त्याला माहिती आणि वाटेल त्याला माहिती आहे का हे सगळं कृष्ण नाहीये. आणि हे काय म्हणतात वाटेल त्याला माहिती आहे का हे सगळं जगत आहे ना परब्रह्म स्वरूप आहे म्हणून ते म्हणतात. बा जे ये शास्त्री एकू श्रीकृष्णाची वाच्य वाचकू वाचणारा आणि जे वाचतोय ते कृष्णच आहे हे प्रसिद्ध जाणे लोकू. भलत्याही माणसाला माहितीये हे आणि वाचणारा दोन्ही म्हणून काय कृष्ण आहे. पण भलत्यालाही हे माहितीये हे वेगळं आहे आणि ते वेगळे ना आता काय राहिलं नाही हेच भलत्याला माहिती झालेलं. आणि दुसरी एक ओळ होती. अहो अर्जुनाचे निमिषे अर्जुनाचं निमित्त केलं. आपणची तुझे ऐसे आपणची तुझे. कृष्णच कोण झाला अर्जुन. नटोनी आपण उद्देशे बोलिले जे देवे. देव नटला. कोणत्या पोशाखात नटला आता अर्जुनाच्या पोशाखात देव नटला. जसा हिरो कधी पोलीस पण होतो कधी डाकू बी होतो आणि कधी राजा बी होतो आणि कधी कुली पण होतो. तो नटलाय. तसा अर्जुन रूपाने कोण नटलाय देवच नटलेला आहे. आणि देवाने सांगितलं ते कृष्णच. ऐकलं ज्यानी तो कृष्ण आणि सांगतोय तो कृष्ण. काय म्हणायचं शिंदे. तैसे अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशून श्रीराजे संसारा एवढे थोर. जगाला मार्ग मिळावा म्हणून कृष्णाला वाटलं ऐशी कळवळ्याची जाती समाजापर्यंत हा मॅसेज जावं तर ऐकणारा एक भेटत नाही ना. मग मीच काय करतो ऐकणारा होतो आणि सांगणारा मी होतो. ऐशी कळवळ्याची जाती. आता हे मेळावा जो आहे ऐकणारे कोणी नेहमी ऐकणारेच आहेत आणि सांगणारे नेहमी ऐकणारे. ऐशी कळवळ्याची जाती. आणि त्या बाईनी खिसा खाली केला मालकाचा. पण खाली नाही होणार. शेतकऱ्याने पेरलं ते हजारो पटीने उगवत असतं. तेवढं कळालं पाहिजे. आता आपण पण मी बी खिशात हात घालतो कोणी भेटलं तर. पण पाहतो आतमधले आतच चेक करतो. बारीक ठोकळा मोठा ठोकळा. अथवा पुरलेल्या धनाचा ठेवा असूनही भाग्य येणारा जसा तो कोळशासारखा ढीग होतो तसे धन ज्याच्याजवळ असूनही तो जीवाला नसल्यासारखेच आहे. तसे आपल्याजवळ असलेले आपले आत्मस्वरूप भाग्यहीन जीवास नसल्यासारखे होते. आत्मा तैसा
सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी कामो विषयावरी. का तो दुसरीकडे सुख शोधायला निघतोय? त्याचं कारण भाग्यहीन आहे ना, म्हणून ब्रह्ममुख जळ देखोनी डोळा तुमकी जे अमृताचा गिळता गळा. असं होईल काय? बहुमृग जळ देखोनी डोळा तुमकी जे अमृताचा गिळता. तोंडात आलेला ओठ तिकडं नदी पाहिली, टाकून दिला. होणार असं होतं म्हणून त्यांनी लिहिलं. तोडीला परीस बांधिला गळा शुक्ती का लाभे. तसे शास्त्रात जितके म्हणून प्रवृत्ती धर्म सांगितले तितके सर्व धर्माचरण करणे जे बुद्धीला घातक. जी बुद्धी शास्त्राचे सर्व खरे, पुढे मागे गेलो जी बुद्धी शास्त्राचे सर्व खरे टाकून अनर्थ करून ठेवते व जेवढे गुण आहेत तेवढे नेमके सर्व दोष आहे असे पाहते. फार काय सांगावे, सर्व श्रुतीने स्वीकारून मान्य केले आहे असे जितके काही आहे तितके जी बुद्धी विपरीत असे समजते. जे शास्त्राने सांगितले निर्णयात्मक बुद्धी आपल्याला निवडा नाही करता आला ना, तर आपण याच्या आधारे निवड कर. आपण जे इतरांना सांगतो तुम्ही पहा ज्ञानेश्वरी पहा भागवत पहा, मग त्यांना कळलं जातं भक्ती कशाला म्हणतात, प्रपंच कशाला म्हणतात, साधू कशाला म्हणतात, आपण स्वतः कोण आहे हे दाखलंय. आणि याप्रमाणे चालायचं, पण याप्रमाणे चालत नाही. याप्रमाणे चालेल त्याचं कल्याण होईल. काय कल्याण होईल? खुशाल तुम्ही म्हणता विष घ्या, हे सांगतील काय विष घ्यायला? सांगतील का हे विष घ्यायला? शिल्लताई हडवळे हंडे हे विष घ्यायला सांगतील का? सांगतील? सांगतील. हे विषय घ्यायला सांगतील. शिवाजी महाराजांच्या याच्या सैनिकामध्ये काही काही होते, आणि ज्यावेळेला त्यांच्या देहावर बेतायचं, काही स्त्रिया धर्माचं काम बघा, कोणात बी ते गट्स नसतात, तेवढी ताकद पाहिजे, स्वतःच शरीर दुसऱ्याच्या हवाले करायचे. आणि शिवाजी महाराजांना मॅसेज पोचवत होते. तिथं धर्म ना अधर्म त्या बाईचा कोणता होता? ती अधर्मीय लोक म्हणले असती काय बाई आहे, आणि तिला बाईला नावच ठेवलं असेल. जर नाईट नाव ठेवत तर त्या लोकांना संशय आला असता, ह्यांनी काहीतरी युक्तीने बाईला पाठवली की काय. पण ज्या वेळेला तिला कळायचं आता माझ्याकडून राज उकलून घेईल, तर त्यांच्या अंगठीमध्ये असं विष असायचं. त्याच्यात ही ते चला अजून सांगतो, त्या राजस्थानच्या राण्या, मेवाडच्या नाही राण्या हरल्या, तर त्यांनी अग्निकुंड सजवलं होतं. जर तिकडून मॅसेज आला राजेसाहेब गेले, परचक्र आपल्या घरात घुसायला लागलं, अग्निकुंडात उडी मारायची असं शास्त्र सांगतं. शास्त्र सांगेल ते सांडावे, ते राज्य ही तृण मानावे गवताच्या गाडीप्रमाणे. एवढं सगळं सांगितलं. सोडून द्या महाराज राज्य, आपल्याला घरदाराचा ना आपला अहंकार सुटानी, बाकीचं द्या सोडून, आपलं देह तादात्म्य तुटानी, सगळं सोडून द्या. विष प्यायला सांगितलं तरी प्यायचं, मरायची वेळ आली तरी. लगा सजन कसाई अरे गोपीचंद की ऐसी मुनी उसने छोड़ दी बादशाही. राज्य टाकिले, जे राज्य टाकून गेले थोडे ते काय वेडे म्हणावे. भरतरीने राज्य टाकिले, त्यांनी गोरक्षनाथी पुसले. राज्य टाकून मुंडी झाली ऐसे किती भूपती. मग गोरक्षनाथ म्हणती 99 कोटी भूपती, इतर जनाची नाही गंती. राजे राजवाडे त्यांचे सांगतो 99 कोटी. ते आमच्या गावातला तो गणपत्याची 10 एकर जमीन होती, त्याचा हिसाब कोण विचारतो? इतर जनाची नाही गंती. योगाप्रती निघाले 18 भार वनस्पती, फुले फळे होती. ज्या गावच्या गंगा नद्या 12 महिने वाहतात. ज्या घरी सुख कुलश्री संपत्ती, ते सुख सांडोनी असया वन सेविती. क्या बात आहे. केवढ्या पोराला सांगितलं माहितीये का? पाळण्यात होता तेव्हा मदालस सांगती. आणि तू बाळा एक काम कर, जा तू तीर्थेरे ढूंढ, जेथे आत्मज्ञानी संत आहे, जो न बोले बोला साधू आणि संत जेथे असती उदंड, ज्यामध्ये आत्मज्ञानी जो ना करे बोले वितंड, तो तुझ श्री गुरु, तो तू गुरु करी, तो बुजवील प्रचंड. एवढी बुद्धी आपल्या म्हाताऱ्यांना सांगा बरं गावाला. आता सगळं झालंय, साधू आणि संत जिथे राहते उदंड, तर हेच बायको येत ना फिरणारे. हे म्हणले आता साधू राहिले नाही, पोटबाबू मात्र राहिलेले. कोण नाही राहिलेले? साधू नाही राहिले, पोटबाबूचा सुकाळ आहे हे सांगणारे असले आणि ऐकणार तशी. लहरी राजा प्रजा आंधळे, अधांतरे दरबार, उद्धवा
अजब तुझी सरकार उद्धवा, अजब तुझी सरकार. ही सगळी लहरी माणसं, फार काय सांगावे. ही सर्व श्रुतीने स्वीकारून मान्य केले ते तेवढे त्याने विपरीत. अर्जुना, कोणालाही न विचारता बेलाशक जी बुद्धी म्हणजे तामस बुद्धी जाणावी. दान धर्माला रात्र उचित काय आहे काय. धर्माविषयी अज्ञान असणारी जी बुद्धी ते धर्म अधर्म निर्णयास काय उपयोगाची. याप्रमाणे जे आत्मज्ञान रूपी कमलाला विकसित करणाऱ्या इथे आलो तो चंद्रा सारख्या अर्जुना, तुला बुद्धीचे 3 भेद स्पष्ट करून सांगितले. आता याच बुद्धियुक्तीने यच्च यावत कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा तिला ज्या त्रिविध धैर्याकडून आश्रय दिला जातो ती धृती अशी संज्ञा आहे. त्या धृतीचे 3 प्रकार आहेत. त्याची स्वरूपे उचित लक्षण असं स्पष्टपणे सांगतो. तिकडे तू लक्ष दे. बघा किती नंबरची ओळ 32. आता ययाची बघा. एवं बुद्धी भेद तिन्ही तुझं विशद सांगितले. स्वबोध कुमुद चंद्रा. आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकीला कर्म जाती खादू मांडलेली धृती त्रिविधा तया. ती धृतीचे विभाग तिन्ही यथालिंग सांगितली चांग अवधान दे. बघा 30 नंबरची. एवं बुद्धीचे भेद तिन्ही तुझं विषय सांगितले. स्वबोध 770 30 घ्यायची. त्याच्यानंतर आता ययाची बुद्धिवृत्ती निष्टंकीला कर्म जाती मांडू खादू मांडली धृती त्रिविध तया. आता याच बुद्धीचे यच्चवाद कर्म करण्याविषयी जेव्हा निश्चय होतो तेव्हा धृती अशी संज्ञा होती. 31 एक घ्यायची. आता धृती सांगतात. बुद्धी परफेक्ट झाली. बुद्धीला कळालं पाहिजे हे करणं गरजेचं आहे. मग ते जावं अथवा मग त्याच्यासाठी ती बुद्धी किती संकट आली तरी ती काय म्हणणार, आपल्याला तेवढं प्राप्त करायचं, जिंकू किंवा. 33 नंबर सांगतात. समाधी योगाशी अव्यभिचारणी अशा ज्या धृतीच्या योगाने मन प्राण व इंद्रिय यांच्या क्रिया मनुष्य धारण करतो. हे अर्जुना, ती सात्विक धृती होय. अव्यभिचारी म्हणजे देवाने मी ही काय समाधी योगाशी ब्रह्माईक्याशी ज्या धृतीच्या योगाने मन प्राण व इंद्रियांच्या क्रिया मनुष्य करतो. बघा, मनाने प्राणाने व इंद्रियांनी ज्या क्रिया चालल्यात कशा समाधी योगाशी अव्यभिचारिणी म्हणजे त्या जे साधन घेतलं त्या साधनाशी अभिन्न होऊन जे बी काम घेतलं असं. आता इथे साधना सांगतात पण व्यावहारिक लोकांनी, तुका शिवाजी महाराजांचे सैनिक होते, त्यांनी काय उद्दिष्ट हे काम करायचं, मग त्याच्यात मेल होतं चालेल. मग मनाने बुद्धीने प्राणाने आणि इंद्रियाने, प्राण सुद्धा गेला तरीचा 72, पण आपण ती गोष्ट काढणार. हे अर्जुना बघा, सूर्योदय होताच चौर्य कर्मास अंधकार थांबतो. बघा, सूर्योदय होताच चौर्य कर्मासह अंधकार थांबतो, नाहीसा होतो किंवा राजाची आज्ञा हुकुम दृष्ट व्यवहार बंद करते. बघा, सूर्यदेव गेलं का रात्रीची जी कामं आहे ती थांबली जाणार आणि अंधार सुद्धा पळून जाणार. त्याच्यानंतर राजाने जर हुकुम काढला तर ती गोष्ट घडणारच. किंवा वारा चांगला एकसारखा सपाट्याने वाहू लागला असता, मेघ हे आपल्या गर्जनासह आपणही नाहीसे होतात. बघा, वारा जर चांगला एक सपाट्याने वाहला, मेघ सुद्धा आपल्या गर्जने आवाज असं शांत होऊन जातात. अथवा हे दृष्टांत सांगणार तसं एक धैर्य झालं तर सगळ्या गोष्टींनी तुम्ही गौणत्व देणार. अथवा अगस्ती ऋषींच्या दर्शनाने समुद्र गर्जना सोडून मौन धारण करून राहतात. किंवा चंद्रोदय झाल्याबरोबर सूर्य विकासनी कमळ समुदाय आपोआप मिटतात. हे असू दे, जर गर्जना करून सिंह पुढे उभा आला तर मदोन्मत्त हत्ती पुढे टाकण्यासाठी उचललेला पाय खाली ठेवीत नाही, त्यास तसे सुचत नाही. तसे अंतःकरणात जे सात्विक धैर्य उत्पन्न होत असते झाले असता मन प्राण व इंद्रिय ही आपले व्यापार उभ्यास टाकून देतात. धृती, मला ते गरजेचं आहे. मग बाकीचे सगळं स्टॉप. आपण म्हणतो ना इकडं मैतीला जाताना नाश्ता चहा पाणी, कोणाशी बोलणं नाही, रस्ता उरकणं. तसं अर्जुना, इंद्रिय व विषय यांच्या पडलेल्या स्नेहात्मक गाठी आपोआप सुटतात. आपण नाही सोडू शकत. विषयांना सुद्धा आपण सोडू शकत नाही. विषयाने आपल्याला सोडलं पाहिजे. ब्रह्मरस गोडी तयास फावली वासना निमाली तर ब्रह्मरस गोडी लागणार. आणि वासना कशाने जाईल? रामरसाची चवी नाही. विषय ते पण आहे. आणि दुसरं बघा बरं, माऊली तुम्ही अभंग म्हणता त्याच्यामधल्या प्रमाणे
कोणता अभंग म्हणता सांगा बरं तुम्ही? मी तर लय अभंग म्हणतो. तुम्ही भजनात तुम्ही विशेष कधी कधी म्हणत असता, माझी मज झाली अनावर वाचा. सुरुवात काय त्याची? नाही. माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामासा घेतला असे. विषयी विसर पडला निशेष, मग अंगी ब्रह्म रस्तेच म्हणलो होतो का आता? नाही, ते दुसरं म्हणतो. तशावर विषयी विसर पडला निशेष, अंगी ब्रह्मरस. अर्जुना, इंद्रिय विषयांच्या पडलेल्या स्नेहात्मक गाठी आपोआप सुटतात आणि ती 10 ही इंद्रिय घाबरून आपली मनरूपी जी आई त्या मनमायेच्या पोटात शिरतात. आपापल्याला विषय संघाचा त्याग करून अंतर्मुख होतात. जे धैर्य अपान वायूचा खालचा मार्ग व प्राणवायूचा ऊर्ध्व मार्ग याची मर्यादा काढून प्राणाधिक पंचप्राण, नाग कृमाधिक उपपंचप्राण या 9ही वायूंची एकजुटी करून एकवटून सुषुम्ने मध्ये उडी घालते. सगळ्यांचं एकवटून करून जसं हाईशा सगळी शक्ती करून त्या ध्येय गाठायचं तसं हे धैर्य, ज्या धैर्यामुळे मन संकल्प विकल्प रूपी वस्त्र फेडून देऊन उघडे होते. काय प्रमाणे? वस्त्र फेडून टाकते. ज्या धैर्यरूपी मन हे संकल्प विकल्प रूपी वस्त्र फेडून देऊन उघडे होते. आनंदीच्या वारीमध्ये झालत अभंग. लटिके ते फेडा फेडा, तुका म्हणे जाय पिडा, ऐसे करिगा पांडुरंगा रंगा, शुद्ध रंग वावे रंगा. आता मला सांगायच्यातला शुद्ध रंग कोणता आहे? फक्त ईश्वरार्पण बुद्धी, ईश्वरावरच ज्याचं लक्ष आहे ती शुद्ध भूमी आहे, तो शुद्ध रंग. मन जे संकल्प विकल्प वस्त्र फेडून देऊन उघडे होते, मग संकल्पाही वरी मन नाही, आणि मग बुद्धीच्याही मागे जाऊन उगीच स्वस्त बसते. काय बघा ते संकल्प मग बुद्धीच्या मागे जाऊन तू जसं जाशील तसे आपलं गपचूप जाऊन बस. याप्रमाणे जे धैर्यरूपी राजा मनास, प्राणांना व इंद्रियांना आपापल्या क्रियांची स्वकीय चेष्टांची संभाषणे टाकाव्यास सांगतो लावतो. बघा तो बाकीचं त्यांचे जे आहे ना त्यांना थांबून ठेवतं. आता आपलं ध्येय वेगळे, आता एकच लक्ष ध्यान सभा, तशा प्रकारचा. मग अष्टांग योगात्मक बुद्धीने त्या सड्या एकट्या आपापल्या बाह्य क्रियांचा संग टाकलेला सर्वच्या सर्व इंद्रियांना ध्यानात्मक आतल्या कोठडीत हे धैर्य कोंडून निग्रह करून ठेवते. आता कालच्या ताईच्या बोलण्याचा तो आशय होता. आता तुम्हाला जे साधन मिळाले ना त्याच्यावर पूर्णपणे त्या तोफा डागत राहायच्या सारख्या. आणि आपल्याला तोफा दिलेल्या आहेत, आपल्याला तलवारीचं काम नाही दिलेलं, बंदुकीचं पण नाही दिलेलं, भाल्याचं पण नाही काम दिलेलं, धनुष्यबाणाचं पण नाही दिलं. कशाचं दिलंय? तोप गोळे. एका गोळ्यामध्ये सगळं बेचिराख होऊन जाऊ शकतं. ते म्हणतात सर्वच्या सर्व इंद्रियांना ध्यानात्मक आतल्या कोठडीत जे धैर्य कोंडून निग्रह करून ठेवते. कोंडून परंतु चक्रवर्ती जो परमात्मा त्याच्या ताब्यात त्यास देईपर्यंत कोणाला मनाला कोणाच्या ताब्यात द्यायचंय? परंतु चक्रवर्ती जो परमात्मा त्याच्या ताब्यास देईपर्यंत त्यापासून लाच न घेता धैर्य राजाकडून ती निग्रहाने धरली जातात. तिथपर्यंत त्याला सोडायचं म्हणजे आपली ड्युटी. इकडून हॉस्पिटल मधून निघाले ना मुक्ताबाईतून आणि साईनला ऍडमिट करा, तर ही डॉक्टर बिक्टर यांची सगळ्यांची जबाबदारी आहे. तिकडं हवाला करायचे आणि सही करून घेऊन यायचं म्हणजे ते सुटले. तसा हा त्या मनाला परमात्म्याच्या स्वाधीन करून नेतो. अरे अर्जुना, असे जे धैर्य ते या जगी केवळ सात्विक धैर्य होय असे समज, असे लक्ष्मीपती श्रीकृष्ण म्हणतात. हे अर्जुना, त्या मागच्या 2 ओळी उडून टाका लिहिलेला. हे अर्जुना, ज्या धैर्याने धर्म काम व अर्थ या 3 पुरुषार्थांना धारण करतो व त्यातील प्रत्येकाच्या धारणेच्या वेळी फलाची आकांक्षा करतो, हे पार्था ती राजसी धृती होय. आणि शरीर हेच माझे स्वरूप आहे असे मानून तो जीव स्वर्ग आणि संसार या दोन्ही घरात धर्म अर्थ व काम या 3 उपायांनी आनंदाने नांदतो, वास करतो. बघा एक सात्विक धैर्य आणि राजसी. त्या ताई 1:30ला ज्या खुर्चीत बसल्या त्या 6:15ला सुटल्या. तर मी ताईंना खुणवलं, ताईंना म्हणलं जावा त्यांना घेऊन ये, आराम करा. नको म्हटले. तेवढं बसणं सोपं आहे? आपण चुळबुळ नाही करत. त्यांनी किती ऐकलेलं आहे, काय ऐकायची गरज आहे त्यांना?
ते सात्विक धैर्य. राजेशी धैर्य काय म्हणणार, बस झाला आता जातो बाबा. राजेशी माणसं कितीतरी येऊन गेली तिथून, प्रेझेंटी देऊन गेले, काही फक्त कार्ड पंचिंग करून गेले. आमच्या डोक्यात गोविंदा झाला, मग आम्ही गेलो निघून. तिथपर्यंत आलेले ऐलीच थडीनं पवता पळून गेला जो माग होता तो. पहिल्या दीप्तीची वार्ता काय झाली, मधून जाणार कार्यक्रमातून काय काय अडचणी, घरगुती अडचणी, शारीरिक अडचणी यांना नाहीत का? हरिपाठात नाचणाऱ्यांना अडचण नाही? हरिपाठ रंगवला कोणता काल? कोणी? दादा जर हरिपाठ नसतात तर तो हरिपाठ कसा होतो? आणि आपण धडधाकड बाजूला आहे. काय शिकायचं? ते माणसाचं कंबरड मोडलेले, मणक्याचे ऑपरेशन झालेले आहेत. ते मला म्हणले मला 80% आवडतं हरिपाठ, 60% आवडतं मला प्रवचन आणि 40% आवडतं कीर्तन. 60% मध्ये सगळा विषय सांगून होतो आणि 80% मध्ये आपण विसरून जातो स्वतःला कोण आहे ते, विसरून जातो हरिपाठ. आणि मग 100% काय आवडतं? या सगळ्यांचा मुख्य जो आहे ना, त्या चक्रवर्ती सम्राटाच्या हवाले करायचं म्हणून ना हे सगळं. तो जीवात्मा, हे शरीर माझे स्वरूप असे मानून तो जीव स्वर्ग आणि संसार या दोन्ही घरात धर्म. तुमचं मला आवडलं, प्रवचनाला बसायचं असं बोललं का राग येईल? पण तुम्ही प्रवचन करताना तुम्ही तिथं बसायचं. तुम्ही पखवाद वाजवताना तरी प्रवचनात बसायचं. तुम्ही गायन जरी करत असाल तरी तुम्ही प्रवचनात बसायचं. झोपात आयुष्यभर काढायच्याच येत आपल्याला. त्रास तर होणार, प्रपंचिक कार्यामध्ये त्रास नाही होत का आपल्याला? गाडगे बाबांना म्हणलं, बाबा तुम्ही कशाला येता? मेळाव्याला आले, माणिक डोचे तर म्हणायचं आराम करा. काय आराम तर रोजच करतो. ताई म्हणले आनंद इथं होतो म्हणून मी सकाळीच लवकर निघणार होते. आनंद होत असतो. आनंदाच्या ठिकाणी जर आपल्याला आळशीपणा आहे, समजायचं मौत 100% फिक्स झालेली, 100% मौत. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले मेले किती? माझा अनुभव सांगतो. अशी मी पाहिलेली, त्याचा वैयक्तिक अनुभव नाही सांगत, परत मला बॅकमध्ये यावं लागलं की 40, 30, 35 वर्षाची माणसं कोरोनामध्ये मेली आणि 70च्या पुढची माणसं जगून परत आलेली. ते धैर्य होतं त्यांचं, त्यांची काय होती. आणि हे घाबरले, मेले, मिळाले नाही. हे पण यांच्याकडे ताकद पाहिजे परत यायची, कारण प्रतिकार शक्ती कोणाकडे जास्त आहे? शरीर हेच माझे स्वरूप असे मानून जो स्वर्ग, ज्याला पण आपल्या घरी मेळावा करायचा आहे त्याने अगोदर पाहिजे. मी पांडुरंगला म्हटलं, का रे पांडुरंग झालं मधून? आता पांडुरंगचं नाव घेतलं, पांडुरंगला राग येईल काय? नाही येणार. जेव्हा तुम्हाला वाटतं आमच्याकडे आम्ही कोणतरी आलं पाहिजे, तुमचं सुद्धा योगदान पाहिजे, ठरवून आहे ना, सारखा दांड्या मारल्या पाहिजे. हेची करणे आम्हा काम म्हणजे काय? आणि दुसरे मज नाही म्हणजे काय? अभंग म्हणायचं नाही. अजून काय? तू का म्हणे माझे हेची सर्व सुख. दिसतं सगळं, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात, कशा सुखे. अरे सगळं हे वाईट बाजूचं चांगलं बाजूला सारून सुद्धा आपण तिथं तर पडलं पाहिजे. स्वर्ग संसार या दोन्ही घरात धर्म अर्थ व काम या तिन्ही. मला अजून एक आवडलं, तिथं तो पोरगा म्हणला तिथले वाघ फिरतात, पण ही 4 माणसं, हे संजय गोगावले, अजून कोण होतं तुमच्या बरोबर? भगवान बाबा, रमेश महाराज आणि अजून 4थं विठोबा शिंदे. एकटे चालत आले नाना, आपण गाडीने गेलो सगळे. हे म्हणले जेवले आम्ही चालत येतो. यांना नाही भीती वाटली, वाचलं तर बाजूला निघून जाईल. बाबा म्हणतात त्यालाच वाघ खातो ज्याने याला माग खाल्लंय त्याला. आता तुम्हाला माझं काय माहित नाही, जर मला वाघाने खाल्लं का समजायचं तुम्ही, यांनी मागच्या जन्मात वाघाला खाल्लं होतं. कारण काय तुम्ही म्हणले, कारण महाराजांचं काय प्रमाण आहे, आज ज्याला सूर्या चालवतो तो उद्या त्याला सूर्या चालवणार. आणि शरीर हेच माझे स्वरूप आहे असे मानून जो जीव स्वर्ग आणि संसार या दोन्ही घरात धर्म व अर्थ व या काम या तिन्ही उपायांनी आनंदाने नांदतो, वास करतो. कशामुळं? शरीर हेच फायनल आहे. मग तो काय करतो? संसारात बी तसा, स्वर्गात बी तसा, धर्म पण करणार, अधर्म, धर्म अर्थ काम. पण एकच गोष्ट याच्यातून वजा केली, काय? मोक्ष वजा केलेली आहे. उद्दिष्ट काय? मोक्षेच्छू. आणि त्याच्यात अजून एक वाक्य ऍड केलेले, तीव्र मोक्षेच्छू. तीव्र म्हणजे फक्त एक शेवटचं उदाहरण तुकाराम महाराजांनी सांगितले. पहिले जे सांगितले ना ते मोक्षिच्छू आहेत. बघा आज त्याची उकल आहे, कन्या सासुऱ्याशी जाय मागे परतोनी पाय,
मग ती नवरदेवाच्या गाडीत बघते आणि रडते, आणि मग मावशीच्या आणि काकीच्या सगळ्यांच्या गळ्यात जाऊन मामीच्या रडते, आत्याच्या. त्यावेळेला त्यांनी म्हणायचं होतं ना, मग तुला जायचंच नव्हतं तर पहिलीच कशाला हा म्हणली तू. तिला जायचं होतं पण ते रडली. ती ती तीव्र मुमुक्षु नाहीये, हाय मुमुक्षु आहे, तीव्र नाही. दुसरं पोरग विसरलं, आणि विसरलं जरी आई बापाची पोरीची पोराची आईची गाठ नाही झाली तरी जेवतील झोपतील, मेल्यावर जगत्यात, त्या जिवंतपणी तर जगतीलच. आणि मासा जो आहे तो पाणी नाही मिळालं तर मरेल असा तरफडतो, त्याचं नाव आहे तीव्र मुमुक्षुत्व. ते पाहिजे. तो जीवात्मा मनोरथ रूपी सागरात अधर्म धर्मार तो जीवात्मा मनोरूपी सागरात. कोणत्या सागरात? मनाचे, आपल्या मनाने चाललेला आहे. धर्मार्थ कामरूपी नौकावर त्या धैर्याने क्रियारूपी व्यापार करतो. कशाच्या? अर्थ धर्म आणि मोक्षाच्या ठिकाणी नाही. त्या व्यापारात जे कर्मरूपी भांडवल घालतो व निदान पक्षी त्याची चौपट तरी प्राप्त होईल असे अंदाज मांडतो. एवढे साईच्या धैर्याने सहन करतो. तो पण त्याच्याकडे पण धैर्य आहे ना. त्याच्या भाषेत गावची लोक म्हणतात, जुगार खेळलो समजू महाराज, झालं तर झालं, नाही तर जुगार. मग ते बी धैर्य ना, आपण खेळू का जुगार? मग आपण तर मोकळच होऊन जाऊ सगळे जुगार खेळू म्हणजे, चला रस्त्यावर जाणार आपण. ते त्याचं धैर्य आहे. पण ते धैर्य कोणतं आहे? राजशी धैर्य आहे. चौपट कशी प्राप्त होईल असे अंदाज मांडतो. एवढे सायास ज्या धैर्याने सहन करतो अर्जुना, त्या धैर्यास या जगी राजशी धैर्य असे म्हणतात. आता तिसरे जे तामस धैर्य, त्याची लक्षणं सांगतो ऐक. तामस धैर्य या तिघांचा बाप आहे, दोघांचा. तो स्मशानात जाऊन मड ठेवील, मड. एखादं जळलेलं असेल, निघून गेले ना काही 12-1 वाजता आणि आमोशा असेल, तर तो ते इजवील आणि त्या सरणावर कोणी प्रेत, आणि त्या प्रेतावर जाऊन धारणा करीत बस. आता हे विधैर्य. आपण एकटं तरी राहू का? जरी विजलंय का बघायला पाठवलं तरी एकटा जातो का? तो 4 जणांना घेऊनच जातोय बरोबर. पण ते पण धैर्य. पण ते कोणतं धैर्य? तामसी. अर्जुन कर्णाकडे जे होतं, आपल्या त्या दुर्योधनाकडे धैर्यच होतं ना, पण कोणतं होतं? तामसी धैर्य. ज्या धृतीच्या योगाने दुर्बुद्धी पुरुष निद्रेला, भयाला, शोकाला व खेदाला आणि मदाला सोडित नाही. कशाला सोडत नाही? झोपेला सोडत नाही, भयाला सोडत नाही, शोकाला सोडत नाही, खेदाला सोडत नाही, मदाला सोडत नाही. ती धृती हे पार्था तामसी मानलेली आहे. जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे तामसी धैर्याचे स्वरूप सर्वात अधम असा जो तमोगुण त्या गुणाने त्या ज्या रूपाला येणे जात असते. बघा, जसा कोळसा हा काळेपणाने घडलेला असतो, त्याप्रमाणे त्याचे तामसी धैर्य स्वरूप सर्वात अधम असा जो तमोगुण त्या गुणाने त्या स्वरूपाला येते. त्याच्याकडे पण धैर्य, पण तमोगुणाचं धैर्य आहे त्याचं. अहो जो तमोगुण अगदी प्राकृत जड आहे आणि हीन नीच असा आहे, तरीही त्याला गुणपणाची ही मोठी पदवी देण्याचे प्रयोजन तरी काय, अशी शंका येईल. तर असे पहा की पापी दुष्ट असलेल्या राक्षसांनाही पुण्यजन असे म्हणत नाहीत का? नाही म्हणणार. सुदामा गरिबीने पिडला होता आणि त्याच्या मित्राने पाहिलं, अरे रे रे परिस्थितीने, चल तुला राजाकडे नेतो. काही नाही, हे भजनं बिजनं गायची ना, तशीच राजाची खोटी खोटी स्तुती करायची. राजा काय जबरदस्त राजा आहे. हो, भाट जैसे बडबडे भाट जैसे. आणि तिथे गेलो, राजा बोलायला लागला. राजा विलासी, यांनी काय वेरसलं, राजा तू चालला आता तुझं 100% ठरलेलं आहे. तू काय आता वाचत नाही, तू लय उन्मत्त झालेलं आहे, तू संपणार आहे. त्या राजाने हाकलून पाठवलं त्याला. तर तो मित्र म्हणतो, काय वेडा आहेस तू, आपलं काम करून घ्यायचं होतं. तो म्हणला, नाही असा मेलो तर चालेल, पण असं नाही बोलणार. बघा इथे सांगितलं काय, त्याला पापी दुष्ट असलेल्या राक्षसांना पुण्यजनच म्हणतात ना. आता ते पुण्यजन आहे का? पण म्हणावं लागतं. सर्व ग्रहामध्ये जो इंगळ निखाऱ्याप्रमाणे ताप देणार आहे, त्यालाही मंगळ कल्याणकारक म्हणत नाही का? मंगळ. आणि तो काय करतोय? तुमच्या माग मंगळ आहे, शांत करायला पाहिजे. मग बरं आहे ना, मंगळ येतं. तर म्हणतात तसा तामस गुण हा शब्द आपल्याला नाही बरं का. मंगळ अमंगळ जो देह बुद्धीत राहतो त्याला मंगळ आणि अमंगळ आहे.
आणि जो देहबुद्धीच्या परी गेला ना त्याला मंगळ आणि अमंगळ नाही. पण देहबुद्धीच्या पलीकडे जाणं सोपं नाही, पण अवघड पण नाही. जर त्याने स्वतः ठरवलं तर तो करू शकतो. त्याला दुसऱ्याची मदत नाही घेता येणार. आता संतांनी मार्ग दाखवला, आता रडत कठत गेलं पाहिजे. तेच उदाहरण आहे. त्याला हात पाय नव्हते, तो कुर्मदास गेलाच की नाही अर्ध्या रस्त्यापर्यंत, आणि पुढं नाही गेला तर कोण आला त्याला भेटायला? येईल का हो? येईल पांडुरंग भेटायला 100%. हे सुबटा का म्हणे देव तयाचा बांधिला, न भंगला संच धीर ज्याचा. एकदम चालू विषयाला प्रमाण जबरदस्त आहे, मला पाठवून देते. सुबटा अर्जुना दोषांची बघा किती प्रमाण, किती जबरदस्त आहे. तू का म्हणे देव तयांचा बांधिला, न भंगीला संच धीर ज्याचा. बघा नाम एवढं सोपं नाही. परत मी सांगल, नामदेव महाराजांना एकाने विचारलं होतं, ही गाय मारली मी आता किती दिवसात उठवेल? राजाने सांगितलं होतं. म्हणलं 7 दिवसात माझा देव उठवेल. 7वा दिवस उजाडला तरी नाही. मग तर भजन वाढलं जोरात नामदेव महाराज हा. आणि 7व्या दिवस संपता देवाने गाय उठवली. काय देवा, एवढा कुठं 8 तास एवढा अंत पाहायचा का काय? तू काय म्हणला होता? मग तुझा शब्द खरा गेला का नाही? मी तू जर म्हणला असता आत्ता, म्हणजे ती काय दाखवती नामदेव महाराजांची, की तुमचा विश्वास तेवढा पाहिजे. आता या घडीला सोडवीन माझा निश्चय. काय निश्चय असा? इथं तुम्हाला कोण सोडील? प्रभू रामचंद्राने विचारलं होतं हनुमंतरायाला, नाही लक्ष्मणाने विचारलं, आता हे संकट पडले आपल्याला कोण सोडवेल? म्हणले हनुमंत असता तर माझा त्याने सोडवला असता. काय भरोसा आहे त्यांचा, कोण सोडेल? होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे सुबटा जीवा जीवा होता काय? सगळं तर तेच आहे. हे सुबटा अर्जुना, सर्व दोषांची वस्ती सांजो तमोगुण तो कमवून ज्या नराची मूर्ती शरीराकृती उभारली आहे, ज्याप्रमाणे पापाचे पोषण केले असतात त्यास दुःख हे कधी सोडित नाही, त्याप्रमाणे तो तमोगुणी नेहमी काखेत आळस बाळगून असतो, म्हणून निद्राही त्याला कधी सोडित नाही. ज्याप्रमाणे दगडाला कठीणपणा कधी दगडाचा पाहिजे होता, ज्याप्रमाणे दगडाला कठीणपणा कधी दूर लुटू सोडू शकत नाही. बरोबर त्याप्रमाणे देहावर व धनावर त्याची नेहमी अत्यंत प्रीती असल्यामुळे त्याला भय कधीच सोडू शकत नाही. आणि कृतज्ञ मनुष्यापासून पाप जाणण्याविषयी कितीही खटपट केली असता जसे ते जाऊ शकत नाही, तसे अखेर पदार्थाच्या ठिकाणी प्रीती ठेवतो. त्यामुळे शोकाने त्यास आपले राहण्याचे ठिकाण केलेले असते. सदाच शोकग्रस्त असतो आणि तो रात्रंदिवस असंतोष आपल्या जीवाशी धरून बांधून राहिला असल्यामुळे विषादाने खेदाची त्याच्याशी मैत्री केलेली आहे. लसूणपणाची घाण जशी त्या सोडून त्यापासून दूर होत नाही, किंवा पथ्य तर न करणाऱ्या मनुष्याला व्याधी रोग सोडित नाही, त्याप्रमाणे विषादाने त्याचबरोबर अजन्म मैत्री केली असती. विषादानं भजावे, पण याच विषादाची काय? ज्ञानगंगेच्या तीरावर ज्यांनी वचन दिलेले मी तुला सोडणार नाही, गंगेच्या काठी तसं विषादाने सांगितलं तुला मी सोडणार नाही, त्यास खेद मरेपर्यंत सोडित नाही. आणि याशिवाय तारुण्य द्रव्य व विषय इच्छा याचे जो तामसी मनुष्य नसतेच महत्व वाढवतो, म्हणून मदाने त्यास राहण्याचा आपला आश्रमच केला आहे. अग्नीला जशी उष्णता सोडित नाही, जातीवंत साप जसा आपला डाव धरण्याचा वैर स्वभाव सोडित नाही, अथवा भय हा जसा सर्व जगाचा वैरी असून त्याला सोडित नाही, अथवा काळ हा शरीराला कोणत्याही वेळी विसरत नाही, तसा तो तमोगुणयुक्त मनुष्याच्या ठिकाणी मद अखंड सदाचाच असतं. म्हणून काका बरोबर पाहिजे तुम्ही. याप्रमाणे निद्रा, भय, शोक, विषाद व मद हे 5 तमाचे दोष तामसी माणसाच्या ठिकाणी ज्या धैर्याने धारण केले आहेत, अर्जुना त्या धैर्याला या जगी तामस धृती असे म्हणतात, असे जगन्नायक भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे. याप्रमाणे 3 प्रकारच्या बुद्धीने पहिल्यांदा जो कर्माचा निश्चय केला जातो तो या जगी त्रिविध धैर्याने शेवटास नेला जातो. सूर्य उगवल्यावर त्यामुळे मार्ग दिसू लागला तेव्हाच तो मार्ग खरोखर मनुष्याचे पाय चालतील, परंतु चालणे हे चालणाराचे धैर्य धारण केले
तरच होणार आहे. बघा सूर्य उगवलं चाललं पाहिजे. किती धैर्य होतं यांचं. 55 किलोमीटर शेवटच्या दिवशी चालले म्हणजे उरकायचंच राणी, त्याचं पाय ठरलं पाहिजे ना. ते पण धैर्य आहे ना तेवढं चालाय. आणि ज्यांचं नाही त्यांना सांगितलं तुम्ही गाड्यांनी पुढे जा पिशव्या घेऊन, शिवाय ते चालणे होत नाही. त्याप्रमाणे बुद्धी ही कर्माला दाखवते आणि ते कर्म इंद्रियाधिक साधन सामुग्री घडून आणते. परंतु घडून आणलेल्या जे धैर्य लागते अर्जुना, ते धैर्य तुला 3 प्रकारांनी सांगितले. आणि त्याच धैर्यामुळे 3 प्रकारचे कर्म उत्पन्न झाल्यानंतर मग त्या कर्माला जे फळ येते व ज्याला सुख अशी संज्ञा आहे तेही कर्म प्रकार आहे. कर्माप्रमाणे 3 प्रकारचे आहे असे समजावे. तर फळरूप जे सुख ते 3 गुणांनी निरनिराळे 3 प्रकारचे झालेले आहे. ते सुख आता चांगल्या शब्दाने चांगली स्पष्ट करून सांगू. पण तो सांगण्याचा चोखपणा कसा आहे असे म्हणशील तर शब्दाच्या मार्गाने ग्रहण केले असता शब्दाचा मळ त्याला लागतो. बघा असं ऐकायचंय ना, त्याला शब्दाचा मळ नाही लागला पाहिजे असं ऐकायचंय. आता शब्दाचा मळ जरी नाही लागला तर कानातला मळ हायच ना. सांगा बरं, असं ऐकायचंय. लक्षावर दृष्टी ठेवायची. काय बोलतोय, कसा बोलतोय त्यापेक्षा कशासाठी बोलतोय ते महत्वाचं आहे. शब्दाचा त्याला मळ लागतो व कर्णाद्वारा श्रवण केले असता कर्णरूपी हाताचाही मळ त्याला लागणार. बघा पुढेच लिहिलेलं होतं. म्हणून ज्याला म्हणून ज्याच्या योगाने शब्दार्थ अधिक श्रवणार्थ अवधानस बाहेर यावे लागते त्याचाही अभ्येर कर. बघा म्हणून श्रवणार्थ अवधानास बाहेर यावे लागते त्याचाही अभ्येर कर. केवळ अंतर्मुख अंतःकरणाने श्रवण कर. बघा मात केली तरी अवधान ऐकले दिजे. तर दे टाकून ते कानाने ऐकणार आहे, मनाने ऐकणार आहे, अख्ख्या बॉडीने ऐक. त्यांचं म्हणे अंतर्मुख अंतःकरणाने ऐक. हे मनाचे कानी ऐकावे, बोल बुद्धीच्या डोळा देखावे. बघा आता त्यांनी सांगितलं ह्या कानाने नाही अंतःकरणाने ऐकायचे. असे बोलून देवाने त्रिविध सुखाचे वर्णन करण्याविषयी प्रस्तावना केली. तीच व्यवस्था मी निरूपण करतो उद्या. गुढीपाडव्याच्या न्यूजचे चांगलं आता निरूपण येणार आहे उद्या. गुढीपाडव्याचा उद्या दिवस आहे. झालेली सेवा ओवी क्रमांक अध्याय क्रमांक 18 ओवी क्रमांक 771. बघा ना 7 बी आहे आणि 1 बी लकी दिसतोय. काल बी होता 17 आणि आता किती झाला 1 पुढे गेला 71 झालेले. झालेली सेवा हृदयस्थ सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद बाबा रामदास बाबा अधिष्ठान श्री ज्ञानेश्वरी संत मालिका तसेच तुम्हा संत वृंदांच्या चरणावर सेवा समर्पित करून सेवेला इथे पूर्ण विराम देऊया. पुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की. सच्चिदानंद श्रीपाद बाबान की जय. सच्चिदानंद रामदास बाबान की जय. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान. बोलो रे भाई सब संतन की जय. गणपती बाप्पा कोशावे दोषोणी मज द्यावे पसाये दामे जे काळाची वेंकटी सांडो दया सकर्मी रटी वाढो दुधा परस्परे झडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाहो विश्व स्वधर्म सूर्य पाहो तो देवांची तो तेला हो प्राणिनाथ वर्षद सकळ मंगळी ईश्वर विश्रांची मांडी आहे अनवरत भूमंडळी वेद दुर्या होता सदा कल्पतोचे आरव क्षेत्रा चिंतामणीचे गाव बोलते ज्ञानव पियुषांचे चंद्रमेचे कांचन मार्कंडचे बहीण हे सर्वाही सदा सज्जना सोये होतो निंबवना सर्व सुखी पूर्ण होणी देवकी कधी जो आदि पुरुषी अखंडित आणि ग्रंथोपजीवी विशेष लोकी दृष्टादृष्ट विजय होवावेजी एक म्हणे श्री विश्वेश्वरा हो हा होईल नमसाहो एकमेव ज्ञानदेव सुख्या झाला एकमेव ज्ञानदेव सुख्या झाला एकमेव ज्ञानदेव सुख्या झाला. हरि ओम शांती शांती.